वागर्ता विव संपृक्तौ वागर्त प्रतिपत्तये जगतपितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां दुर्गाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। हरिः ओम नमो भगवते वासुदेवाय। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कश्चित् कान्ता विरह गुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येन भर्तुः। यक्षश्चक्रे जनकतनया स्नानपुण्योदकेषु स्निग्धच्छाया तरुषु वस्तिं रामगिर्याश्रमेषु। मेघदूताच्या आरंभाला नांदी म्हणून मंगल म्हणून जर मेघदूताचा श्लोक नसेल तर ते मेघदूत बोलणं आणि ऐकणं काय। वास्तविक पाहता ह्या श्लोकामध्ये वरवर पाहता मंगलाचरण नाहीये, पण जसं मेघामध्ये शिरल्यावर त्यातलं पाणी कळतं, त्यातल्या विजेची चमक कळते, त्याप्रमाणे या श्लोकाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर कळतं की यात भरपूर मंगल आहे। असो, मंगलामध्ये थोडा पुढे निघून गेलो तरीही रसिक श्रोत्यांनो, ज्ञानवृद्ध वयोवृद्ध चिंतनवृद्ध खूप लोक इथे आलेले आहेत। असं वृद्धत्व वेगळं असलं तरी रसिकत्व सगळ्यांचे एकच आहे। मगाशीच मी म्हटलं की आम्ही जवळ 5 वाजता येऊन गेलो होतो इथे, 5-7 लोक होतो। म्हटलं एकदम गर्दी गोळा होईल रसिक लोक येतील, तिकडे आम्ही वाट पाहत होतो आणि त्याप्रमाणे आपण धावून आलात। कालिदासाविषयी बोलताना हे तिसरं सोपान, हे तिसरं पर्व आहे। ह्या रम्य वातावरणामध्ये, ज्याला म्हणून आपण लाईव्ह ॲटमॉस्फिअरमध्ये, शाकुंतल तर असं झालं की मोरांचे केकारव ज्यांनी रेकॉर्ड केलं त्याच्यामध्ये ऐकू येतात असंही मी आता ऐकलं। इथं आलो तेव्हाही स्वागत त्याचं केकारवांनीच झालं आणि मुजुमदार साहेबांनी जो भयंकर ज्याला म्हणतात की आस्तिकवाद दाखवला की पाऊस येणार नाही आणि घरी गेल्यावर येणार, तर पुन्हा एकदा प्रार्थना करून त्या मेघाला मी प्रार्थना करतो, यक्षाने वेगळ्या प्रकाराने केली होती, मी तू आता बरसू नको म्हणून प्रार्थना करतो आणि मग खूप बरस अशी पण करतो, हे कोणाला नुकसान नको। माणूस हा चिंतनशील आणि विचारशील आहे, पण त्याचं चिंतन मनातच जर साठून राहिलं तर हे साठणं आणि आटणं एकच होऊन जातं, आटून जातं ते। म्हणून ते चिंतन कुठेतरी योग्य ठिकाणी प्रवाहित व्हायला पाहिजे। ते जेव्हा प्रवाहित होतं तेव्हा एखाद्या माध्यमातनं होतं। वस्तू असेल तर भांड्यातनं भांड्यात, मोठ्या भांड्यातनं लहान भांड्यामध्ये तेल तूप दूध पाणी आपण काढतो, जगमधनं ग्लासमध्ये काढतो, तर तिथे ती मुख वस्तू असते। परंतु चिंतन हे भावप्रधान आहे, मनुष्य हा भावप्रधान आहे। मग ते चिंतन आमच्या जवळच राहिलं तर आमच्यासारखा स्वार्थी कोणी नाही आणि आमच्यासारखा आरोग्याला बिघडवणारा कोणी नाही। चिंतन हे सतत बाहेर जायला पाहिजे, विचार हा सतत बाहेर जायला पाहिजे आणि संदेश हा सतत बाहेर जायला पाहिजे। म्हणजे विचार संक्रांती, भाव संक्रांती आणि संदेश संक्रांती या 3 ज्यांच्या माध्यमातून होतात त्या रक्तमांसाच्या व्यक्तीला दूत असं म्हणतात। ही दूत शब्दाची व्याख्या आहे खरी।
तुम्ही मेघदूत ऐकल्यावर त्याला लावून पहा, हे 3 पणाला लावून पहा की त्यामध्ये आहे की नाही भावप्रवणता, भावसंक्रांती त्याच्यात आहे की नाही. नक्कीच आहे त्याच्यात. मुळात दूत हा शब्द संस्कृतमध्ये 2 प्रकारे बनला आहे. दू गतऊ असा पहिला गण परस्मैपदाचा धातू आहे. दूला गुण होऊन दो होईल, अवादेश होईल आणि दवती दवतः दवंती अशी रूप होतील. दू तनिभ्याम दीर्घश्च असं सूत्र आहे. म्हणजे दू धातूला आणि तन धातूला त प्रत्यय होतो आणि धातूच्या ह्रस्व स्वराला दीर्घ होतो. हे मी का सांगतो, मला 2 महत्त्वाच्या वस्तू सांगायच्या आहे तिथे. तर दू ह्याला त प्रत्यय लावला आणि उपदेमध्ये जो दू ह्रस्व आहे त्याला दीर्घ झाला, म्हणजे दूत असं झाला. आणि दुसरा तन धातू आहे, त्याचा जो न आहे अनुनासिक त्याचा लोप होतो आणि त पहिल्या तच्या अला आहून तात तातः. संस्कृतमध्ये तात हा शब्द असा आहे जो एकाच याच्याने बनला आहे, ज्याच्यातून दूत बनला आहे त्याच्यातनं तात शब्द बनला आहे. तात म्हणजे मुलगा आणि तात म्हणजे वडील. तनोति वंशम इति तातः, तनोति वंशम इति तातः पिताच पुत्रश्च. दोघांना असं सांगता येईल. फार कमी शब्द संस्कृतमध्ये असे आहेत की विरुद्ध अर्थ असलेले 2 अर्थ एका शब्दात सामावलेले आहेत. आरात म्हणजे जवळ आणि आरात म्हणजे खूप दूर. आरात दूर समीपयोः इत्यमरकोशः. हे माझे तात आहेत आणि ते म्हणतात हा माझा तात आहे. तर दूत शब्द अशा अर्थीने बनला आहे, म्हणजे जो जात असतो सतत, स्थिर नाही, तो कामावर असतो. इज अ पर्सन ऑन एरँड. काहीतरी मेसेज त्याच्याजवळ आहे म्हणून त्याला आपण दूत म्हणू. दुसरा एक धातू आहे दुंग परितापे. मनातल्या मनात जळफळायला होतं. आपल्या मनाप्रमाणे झालं नाही तर मनस्ताप होतो, तो परिताप आहे. तर दूयते स्म इति दूतः. जोपर्यंत माझ्या मालकाने, माझ्या मित्राने मला दिलेला संदेश मी दुसऱ्याला देत नाही तोपर्यंत मला चैन पडत नाही, असं त्याला वाटतं, तो दूत होय. दूताचे हे 2 अर्थ 2 वेगळ्या धातूंमधनं संस्कृत शास्त्रामध्ये गेलेले आहेत. म्हणून जो दूत शब्द असा बनला आहे. मला या ठिकाणी फार सुंदर गोष्ट आठवते. फणीश्वरनाथ रेणू हिंदीचे मोठे लेखक, त्यांचे भाषेचे लकब खूप छान. त्यांचे एक व्यक्तिचित्र आहे संवदिया. संवाद लेकर जो जाता है वो संवदिया होता है. तो त्यांच्या संवदिया हिंदीतला, तो आमच्या संस्कृतला दूत, तोच वेगळं रूप घेऊन संवदियामध्ये आला, म्हणजे दुसरं काही. ही दूतत्वाची वृत्ती कशी असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी नीतिवाक्यामृत नावाच्या ग्रंथामध्ये 4 गुण सांगितलेले आहेत, जे एखाद्या स्पाय CID मध्येही असायला पाहिजे आणि दूतामध्येही असायला पाहिजे. पहिलं गुण आहे अमौढ्यम. आपण सांगतो ना, अरे काय तू ठोंब्यासारखं उभा आहे, मी 4दा बोललो, काय आणायचं तुला माहीत आहे की नाही. त्याला काहीच कळत नाही, ह्याला मौढ्य म्हणायचं. तो म्हणता कागभात समजतो, त्या दूतामध्ये अमौढ्य आहे. नुसतं आपण इशारा केला अनुभवाने की तो कामावर गेलाच आणि काम बरोबर पार पाडून आला, तर अमौढ्यम. दुसरा गुण आहे अमांद्यम. निरोप दिला आज आणि 10 दिवसानंतरही पोहोचला नाही आणि तो म्हणाला की पुढच्या आठवड्यात पोहोचून दे. अरे बाबा, 1 आठवडा गेला, तो कमी पडला तुला, आणखीन दुसरा आठवडा. दूतासाठी हे चालणार नाही. भरकन जेव्हा वेळ सांगितली असेल त्यावेळेलाच, म्हणजे अमौढ्यम, अमांद्यम. अमृषा भाषित्वम. त्यांना खोटं बोलायला नको, आपलं पदरच लावायला नको. आधी संवाद हा इन्व्हर्टेड कॉमामधला असतो, म्हणजे शब्द नसले तरी आशय हा इन्व्हर्टेड कॉमामध्ये असायला पाहिजे. त्याला अमृषा भाषित्वम असं म्हणतात. आणि चौथा गुण जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. इट इज व्हेरी क्रिटिकल. त्याला अभ्यूहकत्वम. कुठली गोष्ट शब्दांनी कोणी सांगितली नाही, परंतु उपजत बुद्धीने त्याला कळलं, जे बिरबलमध्ये असायचं. अभिऊहकत्वम.
गोष्ट काय आहे ती बरोबर हृदयातनं, जसं तो समुद्रात जाऊन मोती आणतो पाणबुड्या, तो कुठे गेला की काय गेला कळलं नाही, पण आला तर हातात मोती होता, असं वस्तूचं तारतम्य थेटपर्यंत जाऊन जो घेऊन येतो त्याच्यामध्ये अभ्यूहकत्व हा गुण आहे असं आपण सांगू शकतो. तर हे 4 गुण ज्याच्यात असतील त्याला दूत म्हणतील. आपण दूत शब्दाची व्याख्या पाहिली, व्युत्पत्ती पाहिली, दूतसाठी आवश्यक असलेले गुण पाहिले आणि दूताचं कर्तव्य काय तुम्हाला तेही सांगितलं की भावसंक्रांती, संदेश संक्रांती ही त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे आणि विचार संक्रांती ह्या 3 असायला पाहिजे त्याच्यामध्ये. असं दौत्य आपण याच्यात म्हणतो, मराठीमध्ये दौत्य म्हणतो, संस्कृतमध्ये तो दूत्य शब्दच होतो, दौत्य नाही होत. तर दौत्य आपल्या साहित्यामध्ये, आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये कुठे पहिलं आढळतं. अगदी आपण वेद काळामध्ये जाऊ तर पहिला दूत कोण झाला होता त्याचा मागोवा आपल्याला मिळतो. सरमा आणि पणी यांचं आख्यान येतं त्याच्यात. सरमा याचा अर्थ असा आहे देवांची कुत्री, बीच ऑफ गॉड्स. ते लोकही कुत्री पाळायचे म्हणून सरमाचा मुलगा तो सारमेय, कुत्र्याला संस्कृत सारमेय म्हणून म्हणतात. एकदा काय झालं, देवांजवळ भरपूर गायी, यज्ञ यागादिकांनाही त्यांना कामाला यायचा, तर गायींची संपत्ती एवढी सगळी होती देवांजवळ आणि देवांचा सगळं विजय त्याच्यावर होता, कारण की देवांचा धर्म त्याच्यावर चालायचा. म्हणून पणी नावाचे असुर होते. देर वॉज अ क्लास ऑफ डेमन्स, दे आर नोन एज पणी. तर ते पणी लोकांनी काय केलं, रात्रीच्या वेळेला येऊन देवांच्या सगळ्या गायी चोरून नेल्या आणि अशा नेल्या आणि अशा ठिकाणी नेल्या त्यांना कुठेही सापडल्या नाहीत. त्या आठवड्याच्या आठवडे गेले, प्यायला दूध नाही, तुपासाठी नाही, आहुतीसाठी नाही, कशासाठी नाही. अगदी ते बिचारे हतप्रभ झाले. मग त्यांनी ही कामगिरी सोपवली गरुडाला. गरुड पुढे आला. गरुड हा पहिला दूत. पण गरुडाने असं का करावं हे मला माहीत नाही. मोठे पंख होते, अशी भरारी होती की आकाशाला पंखामध्ये भरून गेला असा उडला आकाशात आणि पोहोचला दूर दूर पणींच्या देशामध्ये. तर पणी लोकांनी त्याचं स्वागत खूप केलं. इतकं स्वागत केलं की त्यांच्याच गायी, त्यांचं दूध त्याला देऊन त्याचं स्वागत, त्यांच्याच तुपाने त्याचं स्वागत. पण ते गरुडला कळलं नाही. सेवा चाकरी खाणं पिणं 6 महिने निघून गेले. आता रिपोर्ट चांगला भरा महाराज. पहिला रिपोर्ट खराब भरणारा हा दूत निघाला. गरुडाने सांगितलं मी काहीच पाहिलं नाही, पणी लोक तुम्ही इथे नाहीत, देवांच्या गायी इथे नाही, ओके मी जातो. हा पहिला दूत आला. म्हणून त्याची संतती सगळी झाली, ती गृध्र झाली. फिस्टिंग ऑन डेड बॉडीज, गृध्र वृत्ती तिथनं आली. असत्य बोलणे, असत्य करणे, व्यक्तिगत आनंद घेणे यालाच गृध्र म्हणतात. ही गृध्र वृत्ती होती. म्हणजे हा पहिला दूत बरोबर नव्हता. दुसरा दूत ती शुनी, देवशुनी, देवांची कुत्री, ती पुढे आली आणि म्हणाली इंद्र महाराज मी जाते. अरे बाई तू दिसते एवढी, 4 पावलांनी धावशील केव्हा आणि कुठे? तो बघ भरारी घेणारा तो असा करून आला, त्याला काहीच मिळालं नाही. ते नदी पार करत 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 बरोबर चिकाटीने पोहोचली आणि सगळं तंत्र पाहिलं आणि गरुडाने काय केलं आणि काय नाही केलं याचे ताळा मिळवला. तिला जे स्वागत करण्यात आलं ते तिने स्वीकारलं नाही आणि त्यांना तिथल्या तिथे टाकून ती धावत पळत आली आणि देवांना सांगितलं की महाराज तुमच्या गायी तिथे बंद आहेत आणि तुमचे आदरणीय गरुडजी त्यांनी काम बरोबर नाही केलंय. म्हणून इंद्राने सांगितलं की तू आम्हाला इतके प्रिय आहेस की तुझी जी मुलं बाळं होतील ती फार प्रामाणिक, फेथफुल टू द ब्रेड अशी राहतील. म्हणून इमानदारी कुत्र्यातनं शिकायची असते, त्याचं मूळ या वैदिक कथेमध्ये असं दिलेलं आहे. तर ही सरमा जी होती, शी वॉज द फर्स्ट दूत. बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलं अमौढ्य, अमांद्य, अमृषा भाषित्व, अभ्यूहकत्व हे गुण याच्यात आहेत की नाही सगळं लावून टाका, या कथेला लावून घ्या, वैदिक कथेला. ती पहिली दूत होती. नंबरमध्ये, क्रमांकामध्ये गरुड जरी पहिले होते तरी त्यांनी दूत कर्म बरोबर नाही केलं. म्हणून विक्रमादित्यच्या गोष्टी देताना आता कोणाला खरा दूत म्हणावा, याला का याला? क्रमप्राप्त असूनही तो नाही, धर्मप्राप्त ती असल्यामुळे तीच पहिली दूत होय.
म्हणून ती देवांची शुनी ही प्रथम दूत होती. तिथनं आपण येऊ महाभारत काळात येऊ. महाभारत काळात पांडवांसाठी भगवान कृष्ण हे दूत झाले, धर्म कार्यासाठी ते दूत झाले. आणि म्हणून महाभारतातला तो दूत आम्हाला कृष्ण पहिल्यांदा आढळतो. पांडवांसाठी तू काय नाही केलं, त्यांचा दूतही बनला, त्याने अपमानही केला, तर तो अपमान सहन केला, पण त्यांना युद्ध पुढे आणायचं होतं म्हणून दूतगिरी त्यांनी केली. आपण रामायण काळात येऊ. आता मी मंगलाचरणमध्ये म्हटल्याप्रमाणे रामदूतम नमामि. आमचे हनुमानजी हे श्रेष्ठ दूत आहेत. मी मेघदूत सुरू करतोच आहे. त्याचे टीकाकार मल्लीनाथ हे लिहितात की रामाने सीतेला हनुमानद्वारा जो संदेश पाठवला तोच कालिदासच्या मनात असावा आणि त्यावरून त्याने स्वतःची कल्पकता पल्लवित करून मेघदूतची रचना केली. वाल्मिकी हे बहुत अर्थाने कालिदासाचे उपजीव्य होते. बऱ्याच कल्पना तिथे अत्यंत सामान्य प्रकारात मिळतात. कालिदासाने त्यांना भव्य प्रकारात त्रिकाला बाधित होतील अशा रीतीने करून दिलं आणि ती कल्पना त्यांनी तिथनं घेतली. तर हनुमानजी रामायणात 2 दूत आहेत बरं का. त्या मारुतीरायाकडे सगळ्यांचं लक्ष जातं, परंतु दुसरा एक दूत होता अंगद. वानरांचा दूत म्हणून गेला. पर हिंदी में कहावत है अंगद का पाव. वालीचा मुलगा होता तो. रावणाच्या दरबारात 2 पाय ठेवला, अख्खं सैन्य येऊन गेलं तरी त्याचा पाय हलत नव्हता आणि त्याने उत्तम दूतगिरी केली आणि तो श्रेष्ठ दूत ठरला. रामायणात आम्हाला असे हे 2 दूत मिळतात आणि पुराण काळात तर किती दूत असतील त्याची गणना नाही करता येणार. प्रत्येक ठिकाणी दूत, प्रत्येक ठिकाणी दूत. इतिहास काळामध्ये हे दूत लोक कशा रीतीने आले. शेरशाह सुरीच्या वेळापासून ते लोक शिपायाला पाठवायचे घोड्यावर बसवून आणि घोडा एक मजल गेला की त्याला एक टप्पा म्हणायचे म्हणून त्यावरून टपाली शब्द हा आला. तो पण एक दूताचाच प्रकार आहे. अशा प्रकारे ही दूताची यात्रा वेदापासून टपालीपर्यंतची आपण थोडक्यात पाहिली. आमचे कालिदास वाट पाहत आहेत, आपण तिथे चालू. पूर्व मेघ आणि उत्तर मेघ निघताना मी थोडी मनात लबाडी करत होतो की या लोकांना मी आज फक्त पूर्व मेघच सांगू का, उत्तर मेघ जर राहून गेला तर. पण राहूनही द्यायचं आहे. मी आज उत्तर मेघ पण आवरेन, प्रयत्न करेन. आणि मी तासभर इथे कधीच बोलत नसतो. 1.25 तास 1.5 तास होत असतो. आपला चेहरा आणि सहनशक्ती यांचे अवलोकन करूनच मी पुढे चालणार आहे किंवा आवरणार आहे. तर मेघदूतावर असं पूर्व मेघ आणि उत्तर मेघ 2 आहेत त्याचा भाग. मात्र 121 श्लोक अख्ख्या मेघदूतात आहेत. काही लोकांच्या मते 124 आहेत, काही लोकांच्या मते 126 आहेत, काही लोकांच्या मते 127 आहेत. वी आर नॉट कन्सर्न विथ दॅट. बाकीचे श्लोक इंटरपोलेटेड प्रक्षिप्त आहेत, परंतु 121 हा आकडा विद्वानांनी तारवलेला, रिसर्च स्कॉलर लोकांनी पुढे ठेवलेला आहे म्हणून 121 ची संख्या त्याला जास्त लागू पडते. बाकीचे जे 6 श्लोक असे वाटतात ते कुठे ना कुठे भावाने आलेलेच आहेत. त्याचेच पुनरावर्तन असल्यामुळे अभ्यासू जणांनी त्यांना स्वीकारले. असो, मेघदूतामध्ये असं काय आहे. मला असं वाटतं, मी मेघदूताविषयी बोलायला जेव्हा उभा राहतो किंवा मेघदूत जेव्हा समजवायला जातो तेव्हा खरोखर प्रज्ञा अपूर्ण पडते. अशी रचना मी कुठेही पाहिली नाही, कुठेही अनुभवलेली नाही. मेघदूताला काव्यप्रकार काय म्हणावा. एक जैन कवीने तर असं सांगितलं, महाकाव्याची 18 लक्षणं याच्यात आहेत, हे महाकाव्य आहे. पण ते महाकाव्य नाही ही गोष्ट तेवढीच खरी आहे लक्षणांनी, परंतु त्याचा कौतुकाचा भाग एवढा विस्तार पावला की त्याने त्याला महाकाव्याची उपमा दिली. साहित्य दर्पण या ग्रंथामध्ये विश्वनाथ कविराज म्हणतात की हे कुठल्याही विषयाच्या एक देशाला धरून असल्यामुळे हे खंडकाव्य आहे. बाकीचे लोक सांगतात की तो प्रकार तुम्ही काही पाडा, खंडकाव्य म्हणा त्याला, ऋतुसंहारलाही खंडकाव्य म्हणा कालिदासाच्या, परंतु आम्ही एक कॉमन त्याला नाव देऊ, हे उर्मी काव्य आहे. इट इज अ लिरिकल पोएम. लिरिक हा शब्द ग्रीक भाषेतनं इंग्रजीत आला आहे.
LYRE लायर गिटारसारखं वाद्य असायचं. भावप्रधान गाणं गेय त्या लायरवर गायचे. लायरच्या संगतीत जे गायलं जायचं त्याला लिरिक म्हणतात. ते उर्मी काव्य. मेघदूत हे संपूर्ण उर्मी काव्य आहे. चौथी गोष्ट अशी आहे की बळवंतराय क ठाकोर साधारणतः 80-100 वर्षापूर्वी होऊन गेले गुजरातीचे दिग्गज विद्वान. त्यांच्या कालिदासाची एडिशन तुम्ही कुठेही वाचाल तर अभ्यास पूर्ण पंक्ती सापडतील. तर बका ठाकोर म्हणतात की प्रत्येक श्लोक आणि अख्खं काव्य यांना मी मुक्तक म्हणेन. एखाद्या श्रीमंत राणीकडे इतके दागिने असावेत की ती म्हणते कुठेही लॉक करू नका, मला जिथे जाऊन जो दागिना काढून घ्यायचा असेल तो घालणार आणि फिरणार. इतकी संपन्नता ज्याच्यामध्ये आहे ते मेघदूत मुक्तक म्हटलं तर काय वाईट आहे आणि काय खोटं आहे त्याच्यात. आणि हे उर्मी काव्य आहे, हे मुक्तक आहे, हे खंडकाव्य आहे, हे महाकाव्य आहे. विद्वान लोक त्याच्यावर परीक्षण करतच राहो. मायासारखं तर एवढंच म्हणेन हे काव्य आहे. प्रकार मला माहीत नाही परंतु काव्य आहे. शाकुंतल लिहिणारा कवी, रघुवंश लिहिणारा कवी, मेघदूत लिहिणारा कवी एका पंक्तीतले वाटतात. प्रौढ, प्रशिष्ट आणि ज्याला म्हणतात प्रिसाईज. काय सांगायचंय नेमक्या शब्दामध्ये हे कालिदासासारखं कोणीही सांगितलं नाही. हे मी वाचलेले शब्द नाही सांगत आणि पारंपरिक अंधानुकरणाने नाही सांगत, परंतु संपूर्ण मला जेवढं समजतं तेवढ्या लागणीने सांगतो की अशी रचना मी कुठेही पाहिली. मेघदूताचा काव्यबंध जो आहे, लिहिण्याची शैली जी आहे ती इतकी अप्रतिम आहे की त्या शैलीवरनच कालिदासाला कोणी हलवू शकणार नाही. म्हणून संस्कृत साहित्यात एक प्रसिद्ध म्हण आहे, मेघे माघे गतम वया. आता माघ कवीचे शिशुपालवध त्याचे 20 सर्ग आहेत, 2000च्या आसपास श्लोक आहेत. ते श्लोक घ्या आणि हे 121 घ्या तरी हे 121 भारी पडतील. एक एक श्लोक भारी पडेल असं आहे. असं हे मेघदूत आहे. मेघदूतात पूर्वमेघ आणि उत्तरमेघ दोन आहेत. मी आधी जनरल क्रिटिसिझम करून मग मी आपल्याला त्याच्या रसावगाहन करण्याकडे मिळतो. मेघदूतामध्ये आधी बाह्य जीवन सगळं दाखवलं. कालिदासाची ही जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे. डोळे आहेत तुमचे उघडे ठेवा. आम्ही वाडीतनं निघालो, रस्त्यात सूरसागर आला तर त्याच्या पाण्याला, त्या तरंगालाही पहा. रस्त्यावरच्या न्यायमंदिराच्या घटनाही पहा. वकील लोकांनी 3-3 लाईनीत ठेवलेल्या गाड्याही पहा. सगळं पहा. सूरसागरावरची खाणाऱ्या लोकांच्या लाऱ्या पहा. असं पाहता 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 थेट स्टेशनपर्यंत, अलकापुरीपर्यंत कुठे गेलात तरी सगळे डोळे उघडे ठेवले. ती माहिती असायला पाहिजे त्याला. कपड्यांपासून, खाण्याच्या वस्तूंपासून, पाण्यापासून, माणसापर्यंत, प्राण्यापर्यंत सगळ्या लकबी कळल्या आणि कळायलाच पाहिजे. हे कालिदासाचं तत्वज्ञान आहे. पण त्यानंतर तुम्ही घरी आलात, हातपाय धुतले आणि तुम्ही तुमचा पाठ करायला बसलात, तुम्ही विचारात बसलात, हे पण कालिदासच सांगतो. आपण हे करतो, पण ती जे दुसरं सांगितलं त्यासाठी वेळ नाही, वृत्ती नाही, म्हणून प्रवृत्ती नाही. अंतरंगात कालिदास शेवटी होतो स्थूल लक्ष्यता, लक्ष्यता, सूक्ष्म लक्ष्यता आणि सूक्ष्म प्राप्ती हा मेघदूताचा क्रम आहे कालिदासाचा. त्याने इतक्या नगरींचं वर्णन केलंय. त्यात विदिशा नगरी आहे, उज्जैनी नगरी आहे, अलका नगरी आहे, 3 बड्या नगरी आहेत. सगळ्या नगरींचे आपण आचमन करू. त्यात वेत्रवती नदी आहे, निर्विंध्या नदी आहे, क्षितिज चर्मणवती नदी आहे, सरोवर आहेत, रत्न आहेत, मोर आहेत, कावळा आहे, चिमणी आहे, हरण तर आहेच आहे, हरिण. परंतु ही सगळी जी सृष्टी आहे ही देवाची सृष्टी आहे. कालिदासाने त्या सृष्टीला संदर्भ दिला. मेघाच्या माध्यमातनं, यक्षाच्या माध्यमातनं, मनुष्याचे भावतंतू या सगळ्या प्राण्यांशी, या सगळ्या पाण्यांशी, या पर्वतांशी तर बांधले, धागे बांधले. एक मोठा तंबू असावा आणि कोणी सांगावं इथे सर्कसवाले आले आहेत. केवढा अफाट अर्थ आहे त्या तंबूला. कुठे घोडेवाले आहेत, कुठे हत्तीवाले आहेत, कुठे सिंह गुरगुरत आहेत, कुठे रिंग मास्टर आहे, कुठे मॅनेजर आहे, सगळं तिथे आहे. अशा अर्थीचं
हा मोठा जामानिमा कालिदासाने उभा केला. हे असून शेवटी लक्ष ठेवलंय, शांत एकदम सूक्ष्म लक्ष ठेवलंय अलका नगरी. आय थिंक कालिदास वॉज अ व्हेरी गुड प्लॅनर. त्याने 5व्या-6व्या श्लोकामध्येच सांगून दिलंय मेघाला, तुला कुठे जायचंय हे आधी सांगून ठेवतो. अलका नगरीला जायचंय तुला. गंतव्याते वसतिरलका नाम यक्षेश्वराणाम. यक्ष लोकांची कुबेराची जी नगरी अलका, तिथे तुला जायचंय बरं का. आधी हा स्थूल ॲड्रेस दिला, आपण एक कार्ड देतो तसं, आणि मग त्याचे बारकावे पुढे त्याने वेचले. किती एक 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 वस्तू त्याने दिले आहेत आणि त्याचा संदर्भ काय, त्याचा अर्थ काय, हे आपण कमी वेळात पण पाहण्याचा प्रयत्न करू. भामह नावाचे क्रिटिक संस्कृतमध्ये होऊन गेले. पहिला क्रिटिक हा, ज्याने शास्त्रीयरित्या साहित्याचं विवेचन केलं. त्याने मात्र असं सांगितलं की हंसाला, मेघाला, हरणाला, ह्या लोकांना दूत ज्यांनी बनवलंय त्या लोकांची दृष्टी बरोबर नाही. त्याने शेरा मारून दिलाय. मी मगाशी म्हटलं ना, म्हणून क्रिटिक लोकांनी आपले शेरे जरूर मारावेत. कालिदासाने सगळ्यांना उत्तर न देता आपल्या काव्यामध्ये जाता जाता सगळं सांगत गेलाय. मी का त्याला दूत बनवलंय ते कालिदासच सांगतील. तिथे आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी यांनी 2 गोष्टी फार छान सांगितल्या. मेघदूतमध्ये काय मिळतं तुम्हाला? एक तर कवी प्रौढोक्ती, म्हणजे कथेच्या प्रवाहाच्या बाहेर जाऊन कवी जेव्हा प्रौढ वचन आपल्याला सांगतो तेव्हा असं वाटतं की एखाद्या शहाण्या माणसाने आम्हाला शिकवलंय. आणि कवीने मांडलेली कथा जी आहे, त्या कथेचे जे पात्र आहे, त्या पात्राच्या तोंडून कवी जे वदवतो ते कवी पात्र उक्त प्रौढत्व तर आहेच आहे मेघदूत सगळे ठिकाणी. याच्या मोघावरमती गुणे नाधमे लब्ध कामा. आपण मागणी करतो, याचना करतो, तर अशा माणसाकडे करा की जो गुणी माणूस आहे. तो असं सांगेल ना की माझ्याजवळ नाही, तर तो नाही त्या आहेपेक्षा जास्त चांगला आहे की जो आहेमध्ये आपल्याला 80 देतो आणि त्याच्या परतफेडीमध्ये 160 घेतो. याच्या मोघा वरमधी गुणे न अधमे लब्ध कामा. अधम माणसाने तुमची इच्छा पूर्ण केली तरी ती श्रेष्ठ नाही. ही कवीची प्रवृत्ती आहे. पात्राच्या माध्यमातून दिले सर्व रिक्तो भवती ही लघु पूर्णतः गौरवाय. तुमच्यामध्ये दम नसेल ना, काही स्टफ नसेल ना, तर उडून जाल टरफल्यांसारखं. परंतु तुमच्यामध्ये काही भरलेलं आहे तर तुम्हाला कोणी हलवू शकणार नाही. म्हणून एक पुढचे मेघाला यक्ष सांगतो की अरे बाबा, तू असं कर, मध्ये निर्विंध्या नदी येईल ना तेव्हा स्वतःला पाण्याने भरपूर भरून घे, कारण वारा असा फाट सुटणार आहे, तो वारा तुला उडवून नेईल. पण जेव्हा वाऱ्याला कळेल की तुझ्यात पाणी भरपूर भरले तर तुलाही तुम न शक्यती, तुला उडवून नेण्याला तू समर्थ नाही होणार वारा. हे जे तत्वज्ञान सांगितलंय हे पात्राच्या माध्यमातून सांगितलंय. आचार्य हजारी प्रसाद द्विवेदीचं मेघदूतवरचं हे अवलोकन खूपच छान वाटतं मला. म्हणजे क्रिटिकल लाईन्स आहेत या त्यांच्या, आणि नोट करण्यासारख्या लाईन आहेत या. कधी कधी आपण म्हणतो ना की लेखक लोक, नाटककार जाडे जाडे उपदेश करतात. लेखक लोक तर असं वाटतं की पात्राच्या तोंडून बोलवा. जुनी संस्कृत काही नाटकं आहेत ते पांडित्याने भरपूर आहेत, त्याचं असं वाटतं कवीच बोलतोय, पात्र नाही बोलत आहे. कालिदासाची अशी विसंगती कुठेही आढळत नाही. त्याची पात्र अश्रू सारतात पण भोकाडपासून रडत नाही. असा कालिदासामध्ये विवेक आहे. कालिदासाचा विस्तार मेजरमेंट घेते एवढ्यातच, त्याच्या पलीकडे नाही. भावनांचं समाधान त्याने असं केलं कालिदासाने. तर टप्प्याटप्प्याने असं सगळं त्याने दाखवलं. आणि जेवढी निसर्गाची तत्व आहेत ती तत्व त्यांच्या जागेला तर आहेतच आहेत, परंतु प्रत्येक मानवाशी त्याचं काहीतरी तंतू, काहीतरी भाव जोडलेला आहे आणि तो भाव आपण ओळखायला पाहिजे. म्हणून सकाळी उठल्याबरोबर आळस खात खात बोटं मोडली हे मनुष्य धर्म आहे. पण तसं पाहता पाहता जांभई आली आणि एकदम लक्ष गेलं खिडकीतनं, लाल लाल गोळा. अरे आता चुकीने एवढ्या लवकर उठलो आणि सूर्याचं जे स्वरूप पाहिलं तर असं वाटलं की हां, हे जे भारावून जाणं आहे, हे भारावून जाणं मला त्या गोळ्याला फक्त सूर्य न म्हणता एक प्रतिभेशी माझा परिचय करून देतं.
हा प्रतिभा परिचय, हा निसर्ग परिचय कालिदासाने आम्हाला शिकवला. मेघदूताच्या एका पंक्तीवर, एका शब्दावर इतकं बोलता येईल इतकं आहे मेघदूतमध्ये, परंतु आपण संदर्भानेच जाऊ अशा केलं. म्हणून पूर्वमेघ आणि उत्तरमेघ असे दोन प्रकार त्याचे पडले. कुठल्याही काव्यामध्ये रस हा असणारच. जे 9 रस आहेत त्या 9 रसापैकी कुठल्या तरी वीर रस, शृंगार रस या दोघांपैकी एक प्रधान असतो आणि बाकीचे अंगभूत रस त्या मुख्य रसाला वठवतात, त्याची मावजत करतात. तर मेघदूताचा मुख्य रस आहे शृंगार रस. शृंगार रसाचे 2 भाग आहेत. शृंगम राती इति शृंगारः. शृंग याचा अर्थ असा आहे लॉफ्टी थिंकिंग, वर उसळलेली भावना. त्या भावनेला जो तुम्हाला देतो तो शृंगार. रा म्हणजे देतो. शृंगम उच्चैर भावनाम राती ददाती इति शृंगारः. जेव्हा प्रेम माणसाला भरून येतं, जो माणूस तळाला न बसता वर येतो. जे पात्र असेल, व्यक्ती असेल, पुत्र असेल, पत्नी असेल, त्या प्रकारचं भाव तो व्यक्त करतो. पण शृंगार हा आहे, हा नायक नायिका, पती पत्नी, स्त्री पुरुष यांच्याशीच निगडीत आहे. पण शृंगारामध्ये नवरा बायको जरी असले, नायक नायिका जरी असले, तरी जवळ असणं, एकाच वेळेला जेवायला बसणं, आता तर दिवा स्वप्न झालंय, जवळजवळ शक्य नसतं. कधी कधी तो नोकरीसाठी 4 वर्ष बाहेर जातो आणि ही इथे असते, किंवा ही तिथे असते आणि हा इथे असतो. फरक तेवढ्यात नाही, फरक काही पडत नाही, कारण की सेपरेशन आहे ते आहेच आहे. म्हणजे त्याचे संभोग शृंगार आणि विप्रलंब शृंगार असे शृंगारचे 2 भेद पडले. विप्रलंब शृंगार याचा अर्थ सेपरेशन. म्हणजे विप्रलंब रस जेव्हा निर्माण होतो तेव्हा माणसाच्या मनामध्ये भावात्मक वस्तू तपायला लागते. कच्चं दूध पोटात गेलं, जिभेवर गेलं तर जिभेलाही आनंद देत नाही आणि पोटालाही तेवढं समाधान देत नाही. परंतु त्याला अग्निसंपर्क दिला योग्य, थोडं थंड होऊ दिलं, त्याच्यात माधुर्य निर्माण केलं, उत्तम पात्र घेतलं आणि उत्तम व्यक्तीने ते दिलं, तर ते दूध कंठाच्या खाली नाही उतरणार, हृदयात उतरणार. ही भावना आहे त्याच्यामध्ये. म्हणून विप्रलंब शृंगार रस हा असा आहे. त्यात फुलामुलांच्या गोष्टींसारखं कागदावर काहीतरी लिहून टाकलेलं असं जे असतं गद्दापचीसी मधलं, त्याचे अर्थ आता निवायला लागतात. आणि खरं प्रेम जे शब्दांनी फुटत नाही, मूक वृत्तीमध्ये, प्रवृत्तीमध्ये माणसाला येऊन जातं, ते विप्रलंब शृंगारमध्ये होतं, परिपक्व होतं. कालिदासाने त्याच्या सगळ्या कृतींमध्ये हे तत्व अगदी निक्षून सांगितलेलं आहे. शाकुंतलमध्ये मी हे सांगितलं आहे, कुमारसंभवमध्ये तर आहेच आहे, पार्वती तप करते हे सगळं सांगितलंच होतं इथे, परंतु यामध्ये पण तप सांगितलं आहे. गंमत अशी आहे की शाकुंतलमध्ये नायिका जी होती ती अप्सरा स्वर्गातली होती, नायक जो होता तो धरतीचा होता. मग या दोघांना मिलन कुठे करायचं? हा कालिदास आहे. म्हणजे माझी धरती पण नाही दुष्यंताला आणि तुझं स्वर्ग पण नाही, अंतरिक्ष लोकामध्ये इन द मिड रिजन तिथं दोघांचं मिलन झालं. ती खाली आली, हा वर गेला, आणि अशा रीतीने दोघांचे उत्थान पतन होऊन एक पातळीवर समानाधिकरणावर दोघं आले. तेव्हा ते प्रेम खरं ठरलं आणि त्या मुलाला घेऊन धरतीवर येतात, परत पावलं जमिनीला लागतात. हे कालिदासाच्या जीवनाविषयीचं दर्शन आहे. विक्रमोर्वशीमधली नायिका जी आहे ती नायिका उर्वशी ही पण स्वर्गातली अप्सरा आहे. आणि विक्रम राजा, पुरूर्व राजा, हा सुद्धा धर्तीवरचा राजा आहे. म्हणजे याच्या नायकापैकी कोणी एक कुठला आणि एक कुठला? इथे तर दोन्ही असे आहेत की देवांच्या वस्तीतलेच आहेत, यक्ष आणि त्याची बायको. परंतु कालिदासाने त्यापैकी दोघांना सेपरेट केलं. विप्रलंब शृंगारच आणला, त्याला खाली आणला. खाली आणण्यात त्याच्या प्रेमला तापवायचं होतं. प्रेम काय आहे हे तत्व त्याला कळायला पाहिजे होतं. कारण की देवलोकांना, स्वर्गातल्या लोकांना सावली नसते, डोळ्यांचं झपकणं नसतं, दुःख नसतं, अश्रू नसतात. अरे हे सगळे जर संगतीला नसतील तर जीवनाची मैफल जी आहे होईल कशी? त्याच्यासाठीच त्यांना खाली आणलं.
ही कालिदासाची कमाल आहे. फक्त अनुवाद वाचून, टीका वाचून मेघदूत कधीही कळणार नाही. वर्षानुवर्षे ओळीच्या ओळी, शब्दाचे शब्द, पुष्कळदा एकेका शब्दावर थांबून जावं असं वाटतं. थांबतो असं एखाद्या नातेवाईकाच्या घरी आपण रात्रभर राहिलो, 2 दिवस राहिलो आणि त्याची स्मृती घेऊन जातो, तसं एकेका शब्दावर असं चिंतन कालिदासामध्ये सापडतं आणि तसा अनुभव कधी कधी होतो माणसाला. प्रणय शब्द जो आहे तो प्रणयचा आम्हाला सगळ्यांना अर्थ एकच अर्थ माहिती आहे, प्रणय म्हणजे प्रेम. कालिदासाने प्रणयचा अर्थ मेघदूतामध्ये सौधोत्संग प्रणय उत्तर मेघामध्ये दिले. तर प्रणय याचा अर्थ आहे परिचय आणि परिचयाचा अर्थ आहे रियाज. बघा, म्हणजे प्रणयचा अर्थ आहे रियाज. प्रेमात पण हीच वस्तू असते की नाही. म्हणजे आज तुम्ही आम्हाला रिसिव्ह केलं आणि उद्या आम्हाला सी ऑफ केलं, ते कामाचं नाही. ते रिसिव्ह करायलाच पाहिजे ते, असं हे तत्व आहे. तर विप्रलंब शृंगार रस हा आहे. विप्रलंब शृंगार रस 4 प्रकारे बनतो. मी जरा क्रिटिकली बोलू ना, हरकत नाही ना. विप्रलंब शृंगार रस हा 4 प्रकारे असतो. एक पूर्वानुरागकृत, असे लोक असतात की कधीतरी मन दोघांचं मिळतं, एंगेजमेंट झालं किंवा लग्न होईल असं झालं आणि मग भेटणंच झालं नाही, लग्न झालं दुसरीकडे, पण तो काही विसरला नाही आणि ती काही विसरली नाही. न हन्यते नावाचं एक बंगाली पुस्तक आहे. त्यात मैत्री देवीने हा भाव सांगितलेला आहे की ती आता 70-75ला आलेली म्हातारी आहे, नातवंड पतवंड आहेत, संध्याकाळी मुलांना घेऊन बसली आहे, दिवा लावायला सांगते, परंतु तिला स्वतःच्या 16व्या वर्षात तिने ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं त्याची मूर्ती अचानक आठवायला लागली. का आठवली हे माहीत नाही. हा विप्रलंब शृंगार आहे. पूर्व अनुरागकृत विप्रलंब. मानकृत विप्रलंब. सुरतेमध्ये आमचे जातीमध्ये एक गृहस्थ होते, जरा स्वभावाने फार कडक होते, ते कर्मठ ब्राह्मण होते. लग्न करून बायकोला घरी आणले. आज लग्न झालं आणि उद्या ती माहेरी गेली. माहेरी जाताना हे घरात नव्हते, तर विचारल्याशिवाय गेले. यांनी निरोप पाठवला, कोणाला विचारून तू गेली? ज्याला विचारून गेली त्याला विचारून ये. 65 वर्ष दोघं राहिले सुरतेत, पण दुसऱ्याचं तोंड पाहणं नाही. पण तो मेल्यावर तिने आंघोळ केली. कुठेतरी मनात तो साठलेला होता. हा मानकृत विप्रलंब आहे. तो कुठेतरी असतो, उसळी मारून कृतीमध्ये असा तो येऊन जातो. तो मानकृत असतो माणसाचा. म्हणजे विप्रलंब रस असा नाही नुसता शृंगार. आणि एक आहे प्रवासकृत आणि चौथा आहे कारुण्यकृत. रोगामुळे एखाद्याला विचारला, हॉस्पिटललाच कुठे ठेवावं लागलं, लोकांपासून दूर, आणि स्त्री इथे तो तिथे 4 महिने 6 महिने, ही ताटातुटी झाली. हा कारुण्यकृत विप्रलंब आहे. आणि आता प्रवासकृत विप्रलंब आहे, त्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. प्रवासकृत याच्यात आहे. एक तर असं आहे कार्यतः, आता सांगितलं त्याप्रमाणे की त्यांना नोकरी दुबईला मिळाली, चांगले पैसे कमवून येईल. चांगले पैसे कमवण्यात तो 10 वर्ष तिथे, ही 10 वर्ष इथे, जीवन गेलं फुकट. वर्षातनं 1-2दा काहीतरी 2 महिने इथे यायचं तिथे जायचं. म्हणजे कार्यकृत हा प्रवास, कार्यकृत प्रवास, प्रवासकृत विप्रलंब असा तो रस आहे तिथे. नंतर एक आहे विभ्रमात. विभ्रम याचा अर्थ जायचं होतं कुठे आणि निघून गेला कुठे. संतापाला माणसाला, काही काही माणसं आहेत संतापाने निघून जातात, कधी 10-10 वर्षाने उगवतात, 5-5 वर्षाने उगवतात, पण जिथे आहे तिथे ताटात उत्तर आहेच आहे. विभ्रमकृत आहे तो. आणि हा विभ्रमकृत शृंगार जो आहे तो फार कमी प्रमाणात दिसतो. आणि तिसरा आहे शापकृत प्रवास. बस ह्या प्रकारामध्ये आपलं मेघदूत मोडतो. शाप मिळाला म्हणून प्रवास, दूर राहणे, टू गो अवे फ्रॉम, हा भाव तिथे आला आहे. अशा रीतीने सगळी रसमीमांसा मी शास्त्रीय पद्धतीतनं थोडा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. हा विप्रलंब शृंगार याच्यात आहे. ही पद्धत पण आहे, तर सगळं सांगितल्यावर हे शेवटी सांगावं, परंतु हे आधी सांगतो म्हणजे आता सांगत असताना, कथा भाग सांगत असताना यू विल एन्जॉय इट मोर.
परफेक्टली असं ते होईल. याच्यात असं सांगण्यात आलं आहे की मंगलाचरण नाही आहे. इष्टदेवतेला नमस्कार करावा, काहीतरी आपलं आम्हाला तू आशीर्वाद दे, फळ दे असं सांगावं, किंवा वस्तू निर्देश करावा. आशीर नमस्क्रिया वस्तू निर्देशो वापी तन्मुखम असं शास्त्रात सांगितले. साहित्य दर्पणमध्ये, काव्यप्रकाशमध्ये. आशीर्वाद मागायचे, नमस्कार करायचा हा दुसरा प्रकार, नाही तर वस्तू निर्देश डायरेक्टली टू बिगिन विथ द थीम. एका गावात एक राजा होता असं इथनं आपण सुरुवात केली. काही काही लोक बैठक छान सजवतात. मग मुलं विचारतात, आजोबा त्यावेळेला तर तुम्ही असं काही बोलला नव्हतात, पण त्यावेळेला आजोबा काय बोललो ते आजोबांना आठवत नाही. हे वैविध्य आहे, हेच खरं प्रेम आहे. तर आपण डायरेक्ट गोष्ट सुरू करतो. कालिदासाने असं इथे सुरू केलं. आणि दुसरं खंडकाव्य ऋतुसंहार आहे, प्रचंड सूर्य स्पृहणीय चंद्रमाहा, इथे डायरेक्ट वस्तू निर्देशच केला आहे. हे कवी का असं करतो त्याचं कारण सांगतो. इथे 2-3 पक्ष आहेत ते तुम्हाला सांगतो मी. याच्यात क नावाचा शब्द आहे. उपनिषदाचं वचन आहे कम ब्रह्म खम ब्रह्म. क आणि ख याचे अर्थ ब्रह्म, ईश्वर, सृष्टी नियामक. म्हणून तो सृष्टी नियामक देव, वेदांतातला तो सर्वव्यापी परमात्मा, त्या क मध्ये त्याने आणला. कश्चित सुरुवात क वर्ण आहे म्हणून मंगलाचरण झालं. असं म्हणतात की लिपितः गणतः वर्णतः मंगलम भवती. तुम्ही नुसते शब्दाची लिपी काढली, ओळ लिहिली, वर्ण लिहिला तरी मंगल झालं. क लिहिला म्हणजे झालं मंगल झालं. तर वर्ण सादृश्यात मांगल्यम असं सांगितलंय. कश्चितचा अर्थ टीकाकार मल्लिनाथात अनिर्दिष्ट नामा, ज्याचं नाव माहीत नाही तो. मग एका जैन टीकाकाराने सांगितलंय, हा कवी किती मोठ्या गजाचा झाला तरी एक घोडचूक करून गेला की एवढं काव्य लिहिलं, त्याचं नायकाचं नाव नाही दिलंय. असं कुठल्याही साहित्यात नाही की नायकाचं नाव नाही. तुम्ही सिनेमा पाहायला जातात, नाटक पाहायला जातात, त्याला तो म्हणून म्हणाल का, तिला ती म्हणून म्हणाल का, पण काहीतरी नाव असेल की नाही. कमाल आहे कालिदासाची. नायकाला नाव नाही, परंतु असा नायक त्यात त्यांनी निर्माण केला की तो जगामध्ये वन ऑफ द बेस्ट, आणि बेस्ट पंक्तीमध्ये पहिला नंबर आहे. जर 10ची चेअर लागली असेल तर तिथे पहिला तोच आहे. इतकं सुंदर दिलं त्याने. मग कश्चित शब्दात काय अर्थ आहे. किम सर्वनाम आहे, त्याचं कह हे प्रथमांत रूप आहे, आणि चित, चन आणि अपी हे 3 निपात लावले तर त्याला अनसर्टन असं म्हणतो तसा अर्थ होईल. कश्चित, कह, अपी, कश्चन हे 3 अर्थ होतात. कोणीतरी. तर कोणीतरी का सांगितलं असं. सारोद्धारणी नावाची टीका त्याच्यावर आहे. पूर्ण सरस्वती नावाच्या विद्वानाने लिहिली. इतकी सुंदर टीका आहे ती. लायब्ररीतच मिळते, याचं पुढे मिळत नाही. तर पूर्ण सरस्वती म्हणतात की कश्चितमध्ये त्याने ही कमाल ही केली आहे की कोणी एक म्हणजे कोण, तुम्ही असू शकतात, तेही असू शकतात, तेही असू शकतात, मीही असू शकतो. अरे आपण सगळेच आहोत. म्हणजे कश्चित याच्यात सगळ्यांचा समावेश केला. म्हणजे कालिदास इज रिप्रेझेंटिंग द होल युनिव्हर्स. जगातला प्रत्येक माणूस त्या कश्चित मध्ये त्याने टाकून कमाल करून दिली. पहिल्या शब्दातच भरपूर काव्य भरून दिलं कश्चित. आणि असं कालिदासामध्ये 99% कुठे आढळत नाही त्याच्या रचनेमध्ये की त्याच्या कर्ता कुठे पडलाय, कर्म कुठे पडलंय आणि क्रियापद कुठे पडलंय. असं म्हणतो त्यांचं घर नेहमी नीटनेटकं लावलेलं असतं, परंतु एखाद्या दिवशी घर असं उद्ध्वस्त दिसलं तेव्हा कळतं की आज घरात काहीतरी भयंकर झालेलं दिसतं. काय असं काय पडलंय असं. हा पहिला श्लोक मेघदूताचा. नेहमी सुबक आणि सुंदर लिहिणारा कालिदास अख्खा पहिला श्लोक विस्कळीत आहे. कश्चित कोण, यक्ष हे 3ऱ्या ओळीत येतो. म्हणजे कश्चित 3ऱ्या ओळीत यक्ष. 4थ्या ओळीत वसतिम चक्रे. कसा यक्ष, पहिल्या ओळीत या शापे नास्तंगमित महिमा. म्हणजे पहिली ओळ, 3री ओळ, 4थी ओळ, पहिली ओळ, 2री ओळ, असं करत करत त्याने तो अन्वय तिथे आणलाय. त्याच्यावर पूर्ण सरस्वतीने टीका करताना लिहिले की त्याच्या डोक्याची अवस्था दाखवण्यासाठी कालिदासाने ही अशी रचना केली. हाऊ डिस्टर्ब ही वॉज. कालिदास शोज दिस बाय डिक्शन. त्या शैलीने तो दाखवतो. कालिदास असा मूर्ख नव्हता तिथे. मेघदूतात तर बंद इतके सुंदर आहेत ते काही विचारू नका. कश्चित कांता विरह गुरुणा.
तो कश्चित मध्ये सगळ्या जगाला घेतो आणि जगात प्रत्येक माणूस असा आहे की जो कोणावर तरी जीवापाड प्रेम करतो, त्याला कांता म्हणतात. कांता इज अ बिलवेड वाईफ. इथे ऑप्शन नाही की ही बिलवेड आणि ही वाईफ. जी वाईफ आहे तीच बिलवेड आहे, जी बिलवेड आहे तीच वाईफ आहे. असं दोघांचा संगम जिथे होतो त्या संगम तीर्थात जी नाहून निघाली तिला कांता म्हणावं. कमू कांतव धातू आहे आणि त्याला त प्रत्यय आणि ताप प्रत्यय होऊन कांता शब्द बनला आहे. पुरुषामध्ये कांत आहे म्हणून पतीला मराठीत कधी कधी कांत असं म्हणतात. चंद्रकांत, निशिकांत सगळे कांत लावतात कारण त्याच्यामध्ये ते कमनीयत्व असतं, काहीतरी मोहक तत्व असतं. म्हणून तिथे कांता पहिल्या याच्यातच कांता लिहिलं की त्याला किती आवडत असेल ती. आणि तिच्याविषयी सांगताना पुढच्याच श्लोकामध्ये अबला अभिप्रयुक्तच कामी, ती अबला आहे विचारी. हिची कांता आहे परंतु स्वतःच्या भूमिकेतनं ती अबला आहे. हा गेल्याबरोबर तिच्यातलं सगळं बळ गळूनच गेलंय. हे उत्तर मेघामध्ये कालिदास इतकं सुंदर वर्णन करतात, त्यावरनं कळतंच आपला. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः. संपूर्ण जगाचं कार्य एका विशिष्ट गतीने, लयने, सिद्धांताने, नीतीने, नियमाने चाललंय. पण त्याला कुठेही आपण तोड देतो, मोड देतो, म्हणजे आपण बेफाम वर्तन करतो, आपल्या वर्तनात हळूच काहीतरी चूक करतो, त्याचं फळ मिळतं नियतीकडनं. हे कालिदास यातनं संदेश देतो. यक्षाला शाप का मिळाला? स्व अधिकारात प्रमत्तः, फॉलन फ्रॉम हिज ड्युटी, निग्लेक्टफुल ऑफ हिज ड्युटी. हा यक्ष कोण आहे? एका पुराणामध्ये अशी यक्षाची गोष्ट येते, पण ते पुराण उत्तर काळामध्ये लिहिले गेले. कालिदासाचा त्याने उतारा केलेला आहे हे स्पष्ट दिसतंय. परंतु त्यात त्या यक्षाचं नाव हेममाली दिलंय. तो सोन्याची माळा घालत असे, गोल्डन चेन, म्हणून त्याला नाव हेममाली. पण कालिदासाने ह्याच्यात दिलं नाही. तर तो असा एक यक्ष होता. तो यक्ष कुबेराकडे सेवक होता. कुबेर हा नवनिधींचा नाथ आहे हे मला सांगायला नको. आणि सगळी यक्षजात त्यांचा तो राजा आहे. राजराजो धनाधिप हा. तर त्या कुबेराकडे तो, त्याला एक काम हे होतं, फक्त हे काम. कुबेर शंकराचा मोठा पूजक. तर सकाळच्या वेळेला उमललेली ताजी फुलं आणि बगीचा, म्हणजे केवढा मोठा बगीचा आहे, परिसरापेक्षाही मोठा असा बगीचा, आणि वेगवेगळी सगळी ऋतूची फुलं. बाबा ताजी फुलं आणायची तू, मी एक एक नाव घेऊन शंकराला वाहतो. बर, ह्याचं झालं लग्न. ही कांता घरात आणली आणि भानगड तिथे सुरुवात झाली की आता त्याला लबाडी करावंसं वाटला की आता उद्या सकाळी मी काही लवकर उठणार, म्हणून आज संध्याकाळीच फुलं तोडून आणतो. परंतु हे गुपित त्या भुंग्याने सांगून दिलं. संध्याकाळी सूर्यास्ताबरोबर मिटलेल्या पाकळ्यांमध्ये असलेला तो भुंगा सकाळी असा चवताळून बाहेर आला की कुबेराला चावला. ते चावल्याबरोबर कुबेराला कार्यकारण भाव कळला, हे फुल आजचं नव्हे. आणि त्याने सांगितलं की तू अशी कर्तव्यामध्ये ज्यामुळे चूक केली, ज्या व्यक्तीमुळे, त्याच्यापासून तू दूर जाशील. हा शाप. शापेनं अस्तंगमित महिमा. कालिदासाने इतक्या खुबीने हे विशेषणं घातली आहेत. पहिल्या 4 श्लोकामध्ये कालिदासाने 12 विशेषणांमध्ये यक्षाचं वर्णन केलंय. जेव्हा कालिदासाला कम्पॅक्ट काहीतरी बनवायचं असतं तेव्हा तो विशेषण वापरतो. क्रिया सांगितलं ना तर वाक्य 24 होतील, त्याने 12 शब्दात सांगितलं. कुठे 24-25 वाक्य न पुढे 12 शब्द, हे कालिदास. तर शापेनं अस्तंगमित महिमा. यक्ष लोक जे असतात त्यांना नवसिद्धी सिद्ध असतात. प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, सगळ्या अष्टसिद्धी आणि त्याच्याही पलीकडे सगळ्या उडण्याच्या सगळ्या सिद्धी असतात. मग कोणी म्हणतात की हा यक्ष जरी शाप मिळाला, खाली आला तर उडून बायकोला भेटून येईल, किंवा मनाने तो इथे बसल्या बसल्या जाणून घेईल की ती आता काय करते. परंतु शापेनं अस्तंगमित महिमा, हा सगळा त्याचा मोठेपणा जो होता, हे सगळ्या ज्या त्याच्यामध्ये शक्ती होत्या त्या अस्त पावल्या. म्हणून भरत मल्लिक नावाचे एक टीकाकार आहेत मेघदूतावर. ही वॉज फ्रॉम बेंगॉल. भरत मल्लिक फार छान सांगतात. हे कालिदासाने ते शापाची गोष्ट करून यक्षाला बापडा नाही बनवला, पण तुम्हाला आणि आम्हाला एक रहस्य उघडून दिलंय की अस्त शब्द हा आम्हाला उदयाकडे नेतो. त्याप्रमाणे हा बायकोपासून दूर गेला आहे, परंतु पटकन बायकोशी त्याचं भेटणं होईल असं काहीतरी घडणार आहे त्याच्या जीवनात, आणि मेघ आला तिथे. म्हणून ते म्हणतात की शापेनं अस्तंगमित महिमा, त्या अस्तंगमित महिमामध्ये उदीयमान महिमा तो होता, हे त्याने सिद्ध केले तिथे भरत मल्लिकने. मल्लिक हे बंगाली नाव आहे, मुसलमान नाही तो. भरत मल्लिकची टीका
मेघदूतावर सगळ्यात मोठी विस्तृत टीका आहे. मेघदूतावर 30च्या वर टीका छापलेल्या आहेत. बाकीच्या अगणित टीका हस्तलिखित पोथ्यांमध्ये त्या लायब्ररीमध्ये पडल्या आहेत. विद्वानांनी स्वतःच्या बुद्धीने लिहिलेल्या आहेत. परंतु फार सुंदर काय काही टीका आहेत. तर ते त्या टीकांचा अभ्यास केल्यानंतर असं वाटतं की मेघदूत आणखीन आपण वाचायचं बाकीच राहिलं आहे असं प्रत्येक क्षणाला मला तरी निश्चित वाटतं. एव्हरी टाईम इट इज न्यू आणि चार्मिंग. खूप चार्म वाटतो त्याच्यामध्ये त्या मेघदूतामध्ये. तर ते म्हणतात की शापेनं असंगमित महिमा जे आहे त्याच्यातच त्याची खूबी आहे की लवकरच त्याला मेघ मिळणार आहे आणि लवकरच तो त्याच्या कांतेप्रत जाणार आहे. आणि त्याने असं सांगितले कधी कधी इष्टजनाला भेटण्यासारखाच आनंद त्यांना पाठवण्याच्या संदेशमध्ये मिळत असतो आणि म्हणून तो यक्ष खुश होता. बरं, ह्या श्लोकाच्या आधी म्हणजे मेघदूत सुरू नाही केले त्याच्या आधी 8 महिने निघून गेले त्याचे. गरमीमध्ये हिवाळ्यामध्ये कसेही त्याने काढले. पण आता बाकीचे 4 महिने जे आहेत आषाढ श्रावण भाद्रपद आणि अश्विन हे कसे काढणार. कारण की त्याचा शाप कार्तिकी एकादशीला पूर्ण होतो असं त्याच्यात उल्लेख आहे. तर हे 4 महिने कसे काढायचे. आणि ह्या 4 महिन्यातच जेव्हा आपल्या ह्याच्यात तर सगळे सण असतात, पावसाच्या सरी असतात, हिरवळ असते, अशा वेळेला कोणाशी हितगुज करावं असं वाटतं, कोणाला बरोबर ठेवावं असं वाटतं. आणि तेव्हा तो नेमका एकटा आहे. म्हणून कालिदासाने नेमकं तिथं त्या 4 महिन्यातनं काव्य काढलंय, वर्षाचं काव्य नाही आहे. आणखीन भरत मल्लिक टीकेमध्ये अर्थ फार छान दाखवतात की शाप देणं हे कुबेराच्या हातात होतं. तू धरतीवर जा वर्षभोग्येनं. याचा अर्थ आणखीन एका टीकाकारण्याचं पूर्ण प्रज्ञ सरस्वतींनी असं काढलंय वर्षम भारतवर्षम तत्र भोग्य. हा दुसरीकडे कुठे पेडणार नाही. तू भारतवर्षात जाशील. म्हणून भारतवर्षात जाशील. भारतवर्ष तर केवढा मोठा आहे. म्हणजे चॉईस वॉज हिज. म्हणून त्याने रामगिरी नागपूर जवळचं टेकडी त्याने पसंत केली आणि तो तिथे राहिला. आता तिथे तो का राहिला तर म्हणतात त्याला 2 कारणं आहेत. पहिलं कारण हे आहे की त्याने जे दुराचरण केलंय त्या पापक शालनासाठी तो राहिला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तो निसर्गरम्य परिसर होता. इतका निसर्गरम्य होता की त्याला बरं वाटेल असं होतं. माणसाला शेवटी विरंगुळा तर वाटावाच. आणि जो शाप मिळाला आहे तो शाप धुतला जावाच यासाठी जागा कुठली तर ही पसंत करावी. हे सगळं कालिदासाने पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. असं वेगवेगळ्या टीकाकारांनी यातून इतके सुंदर भाव खोलून दाखवले. शापे नास्तं गमित महिमा वर्षभोग्येन भरतुः यक्षश्चक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेषु. ते पहिला श्लोक इतका डिटेलमध्ये हेच सांगतो त्याच्यात सगळी किल्ली आहे. बरं, ह्याचे पाप इथे धुतले जातील असं कशातनं वाटतं. कालिदासाचं विशेषण पहा. जनकतनया स्नान पुण्योदकेषु. राम आणि सीता वनवासात होते तेव्हा इथे काही दिवस राहिले होते आणि तिथे वेगवेगळे कुंड सरोवर होते. त्या सीतेने स्नान केलं होतं. आणि बहुवती उत्तरांचरितमध्ये म्हणतात की सीता माऊली जिथे जाते ना तिथे पवित्रता मागून येते. अग्नीमध्ये ती शिरली तर अग्नी पवित्र झाला की आता दुसऱ्यांना पवित्र करण्याची शक्ती माझ्यात आणखीन इथनं आली. अशी ती सीता तिने ज्याच्यात स्वतःच्या शरीराचा स्पर्श केला असेल ते किती पावन झालं असेल. आणि त्यात आंघोळ करून बाहेरच्या शरीराला आणि आतल्या मनाला किती शांती मिळाली असेल त्याला. म्हणून जनकतनया स्नान पुण्योदकेषु. आणि रामगिरी याचं मराठीमध्ये रामटेक आहे. तर रामटेकडी. राम सीतेबरोबर जिथे राहिला ती टेकडी ते रामटेक. मलेरात असं म्हणतात की हे जे स्थान आहे ते चित्रकूट आहे बुंदेलखंड जवळ. परंतु एवढ्या बाबतीत मात्र मलिनात जरूर भूगोल चुकले थोडासा. विद्वानांच्या सहाऱ्यानं सांगतो मी, मला माहीत नाही. परंतु हे निश्चित नागपूर जवळचं रामटेक आहे हे तर आज सिद्धच आहे. ते थोडेसे भ्रांत झाले. त्यांचं मंतव्य असं आहे की चित्रकूटवर राम आणि सीता राहत होते तिथलं हे वर्णन. बाकीची वर्णनं त्याच्याशी संगत तिला येत नाही. म्हणून आता मला भारताचा नक्षा इथे काढून दाखवता येणार नाही. परंतु मधला भाग आपण घेतला नक्षाचा असं भारताचा. पश्चिमचा भाग आहे आपल्या इथं गुजरात आहे आणि इथे रामटेक आहे. आणि इथे थेट भारताच्या ह्या पूर्वेच्या उतार भागाला तिथे तुमची अलका नगरी आहे. आणि इथे या बाजूला उज्जैन आहे. म्हणजे इथून तो असा जाईल आणि इथून असा जाईल आणि मग अलका नगरीला पोहोचेल तो. असा हा रस्ता आहे तुमचा. रामगिरी आश्रमेशु. आश्रमेशु कुठलं वचन आहे. बहुवचन आहे. म्हणजे कोणी काही वेडा होता की काय.
अरे एक वर्षभर राहायचं तर थापट पसारा, इकडे राहा तिकडे राहा तिकडे राहा तिकडे राहा, असं काय बहुवचन का वापरलं कालिदासाने? तर त्याच्यासाठी एक जैन टीकाकार फार छान सांगतात, सुमती विजय त्यांचं आहे. ते असं म्हणतात की वने रतिर् विरक्तस्य, जो विरक्त माणूस असतो त्याला वनामध्ये बरं वाटतं एकाकीपणामध्ये. अविरक्तस्य जने रती, परंतु जो सगळ्यात आनंद घेतो ना त्याला लोकांमध्ये मजा वाटते, समाजात राहतो तो. परंतु कांतासक्तस्य चित्तस्य न जनेन वने रती. आणि कांता विरह गुरुणाच होता म्हणून त्याला इकडे आवडेना तिकडे आवडेना, ज्याला आवडत नाही तो काय करतो, काही काळ इकडे राहा, काही काळ तिकडे राहा, काही काळ तिकडे राहा. म्हणून आश्रमेषु हे बहुवचन आहे. त्याची उन्मनस्कता जी होती ती उन्मनस्कता दाखवण्यासाठी कालिदासाने कधी वचनातनं, व्याकरणाच्या मदतीनं, कधी शैलीमधनं, विस्कळीत शैलीतनं, कधी फ्रेजमधनं, आणि असा शब्द कांता शब्द आपण सगळं सांगून दिला. म्हणजे पहिल्या श्लोकामध्ये तर बाबा मी विचार नाही करू शकत की धो 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 पाऊस पडतोय त्याला आपण झेलू शकत नाही, एवढं काव्य ओसंडून वाहते त्याच्यात. कश्चित कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्तः. कुठला छंद आहे हा? मंदाक्रांता छंद आहे. मंदाक्रांता कशाला म्हणावं? मंदाक्रांताची व्युत्पत्ती छंदशास्त्रामध्ये सांगितलेली आहे. मंदम आक्रांतम यस्याः सा, जी हळूहळू तुमच्या हृदयाचा ठाव घेते, पकडून स्वतःच्या जवळ घेते, तिला मंदाक्रांता म्हणावं. म्हणजे भावपक्ष जेव्हा सांगायचे असेल ना तेव्हा त्याला बैठक जमवावी लागते. समोरच्याला प्रेमाने वश करायचं असतं. तुम्ही तुमच्या सत्ता आणि फ्रेजेस मोठ्या त्याच्याने जर कोणाला वश कराल तर कोणी होणार नाही. म्हणून एका क्रिटिकने असं लिहिले कालिदासाच्या स्तुतीमध्ये, कालिदासस्य सुवशा मंदाक्रांता विराजते सदस्व दमकस्यैव कांबोज तुरुगांगना. अरब देशाचा एखादा कोणी चांगला घोडसवार असावा आणि एवढी लहानशी घोडी आहे, कांबोज तुरग अंगना, घोड्यापेक्षा ती घोडी लवकर वश नसते ती पहाडावर चढताना त्यांना. परंतु एखादा कुशल अरब असेल तो तिला कुठे तिला बरोबर खेचून ठेवायची, कुठे ढिली सोडायची, डावं उजवं कसं हे त्याला कळतं. त्याप्रमाणे कालिदासाची मंदाक्रांता आहे. त्या कांबोज देशाच्या, अरब देशाच्या घोडीसारखी तिला कुठे सैल करावी, समाज सोडून द्यावे, कुठे पकडून ठेवावे, बंद ठेवावे, हे कालिदासाला बरोबर कळतं. हे त्या मंदाक्रांता छंदाविषयी त्याने सांगितलेलं आहे. हा मंदाक्रांता छंद आहे. फार कठीण छंद आहे हा, कारण याच्यात चढाव उतार खूप आहे. पहिले 4 अक्षर गुरु असतात, बाकीचे 6 अक्षर लघु असतात, आणि अशा रीतीने शेवटल्या 7 अक्षरांचा झुमका असतो. 4, 6 आणि 17 असं त्याचं आहे. म भ न त त ग ग. सुरुवातच गुरुने आहे आणि अंतही गुरुने आहे. गुरुत्व आहे याच्यामध्ये, काही सांगायचं, भाव सांगायचं आहे. म्हणून गंभीर वस्तू सांगण्यासाठी या छंदाचा खूप उपयोग होतो आणि कालिदासाने तो अगदी सफलतेने पार पाडलाय, ते मला इथे सांगावं असं वाटतं. हा मंदाक्रांता छंद आहे. हा असा ग्रंथ आहे की याच्यात कुठेही छंद बदलला नाही. सगळे 121 किंवा काही लोक जे 124, 126, 27 म्हणतात, सगळे श्लोक मंदाक्रांता छंदातच लिहिलेले आहेत. अशा रीतीने असा तो यक्ष त्याने रामगिरीवर स्वतःचा निवास केला. कुठे त्याने ती नगरी कशी होती, त्याचं स्थान कसं होतं? छाया तरुषु, छाया प्रधानाः तरवः इति छाया तरव. मध्यम पदवी करणारे समास आहे. म्हणजे याला नमेरू वृक्ष असं म्हणावं. थिकली शेडेड ट्रीज. सूर्याला जिथे येण्यासाठी बंदी आहे, म्हणजे सूर्य पूर्वेला असो, मध्यावर असो का पश्चिमेला असो, तो फिरतो, पण ज्याची सावली कधी फिरत नाही, एवढं थिकली शेडेड जे स्थान त्याला छाया तरू म्हणतात. त्या छाया तरूमध्ये तो राहत होता. म्हणजे त्याला विचारला किती ग्लानी वाटत असेल, त्या ग्लानीतनं त्याला किती बरं वाटत असेल. शरीराला तर बरं वाटलं या 8 महिन्यात, परंतु मन मात्र कुठं स्थिर राहत नव्हतं. कोणाला भेटू, काय करू? आणि एवढ्यात आषाढाचा पहिला दिवस आला. आता आषाढच चालला तर त्याला असं इतकं बरं वाटलं. त्याने त्या वृक्षांच्या मध्यभागातनं पाहिलं तर जो पर्वत होता, त्या पर्वताच्या शिखराच्या टोकावर आलेला एक ढग पाहिला. असं वाटलं की एखाद्या हत्तीने, जो दंतशूळ हत्ती असतो, ज्याला 4 दंतशूळ असतात, त्याला घेतो तो आणि पाणथळ जागी जाऊन तिथला चिखल वगैरे असतो, तो गोळा मोठा
असं घेतो आणि त्या दातावर घेऊन अशी उसळी मारतो, त्याला वप्रक क्रीडा म्हणतात. आणि अशा हत्तीला परिणत म्हणतात, असं शब्दार्णव कोश आणि वैजयंती कोशामधलं वचन मल्लिनाथ उद्धृत करतात. तिर्यक दंत प्रहारस्तु गज परिणतो मतः इथे शब्दार्णव. तिर्यक दंत प्रहारस्तु, स्वतःचे दात हस्तिदान असे तिरकस करून मातीच्या गोळा उडवतो तो हत्ती, त्याला परिणत म्हणतात. म्हणजे बरोबर जुंपलेला, जर मला मराठी शब्द कोणी सांगितला तर जुंपलेला, बरोबर या क्रीडेमध्ये जुंपलेला त्याला परिणत म्हणावं, टोटली इन्व्हॉल्ड इन इट. तर असा कोणी हत्ती असावा तसा ते मेघाला पाहिला. पुढच्या श्लोकांमध्ये असं सांगितलं आहे, जानामि त्वां प्रकृती पुरुषम कामरूपम मघोनः. तू इंद्राचा दूत आहेस ना, इंद्राचा जो स्टाफ आहे त्यामध्ये तू प्रकृती पुरुष आहे, प्रधान पुरुष आहे हे मेघा. आणि तू स्वतःच्या इच्छेप्रमाणे रूप घेऊ शकतोस. स्वतःच्या इच्छेप्रमाणे कुठं रूप घेतो? मी आकाशाकडे कधी पहा, कधी ढग येतो ना, कधी म्हैशीसारखा दिसतो, कधी वराहासारखा दिसतो, तर कधी कधी गजसारखा, हत्तीसारखा दिसतो. ह्या सगळ्या आकारातनं कालिदासाने गजला पसंत केला, हत्तीला पसंत केला. कारण हत्ती हा मंगल आहे, सोंडेतनं पाणी सोडतो आणि धरतीला प्लावित करून समृद्ध करतो. तसं याचं जीवन पुढे होणार आहे हे मांगल्य दाखवण्यासाठी दुसरे आकार न घेता परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श, असं गजाकाराचा तो ढग कालिदासाने सांगितलं. तत्र स्थित्वा, तिथे राहून काही महिने म्हणजे 8 महिने तो राहिला. आणि मग आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम ददर्श. प्रेक्षणीय, व्हेरी प्लेझिंग टू लुक ॲट, अशा त्या मेघाला पाहिलं. मंगल दर्शन झालं त्याला. कालिदासाने काही शब्दच वापरलेत, त्या शब्दांनी खूप मोठे संदेश दिले. काही वेळा 2 शब्द 3 शब्दांचे फ्रेझेस दिले आहेत मेघदूतमध्ये, काही वेळा वाक्य दिली आहेत. कुठला प्रकार आहे साहित्यातला तो त्याने त्यात दिला नाही. आता फ्रेझचा एक प्रकार आहे, आषाढस्य प्रथम दिवसे. 2 पद आहेत फक्त, एक प्रथम दिवस आहे आणि एक आषाढस्य, आषाढाच्या पहिल्या दिवशी. भरपूर पाऊस पडतो, पडायला सुरुवात होते ती आषाढात आणि चरमसीमेला तो पोहोचतो श्रावणामध्ये. याचा जो भावपक्ष आहे तो आता खोलून राहिला आहे, म्हणून आषाढ हा महिना याच्यात घेतला जातो. कालिदासाने रघुवंशात एका ठिकाणी फार छान लिहिले की कुश राजा याने प्रजेला आषाढ महिन्याच्या नदीसारखं सगळ्याकडे पाण्याने तुडुंब भरून दिलं होतं. तर त्याचा मुलगा अतिथी याने श्रावण महिन्याच्या नदीसारखं सगळ्यांना खोलून द्यायला लावलं. म्हणजे बापानं जी सुरुवात केली होती त्याला मुलाने खूप वाढवलं, असं त्या रघुवंशाच्या 17व्या सर्गात महाकवी म्हणतात. तर आषाढाचा हा महिना आणि घेतला. बरं, कालिदास एवढ्या रचना लिहून, मी मागे 2दा बोललोय की त्याने स्वतःविषयी काही लिहिलं नाही. मी कोण, कुठला, माझ्या आईचं नाव काय, वडिलांचं नाव काय, कुठल्या गावचा, कुठला साल, काही दिलं नाही. भारत सरकारने आषाढस्य प्रथम दिवसे हे एक टोकन, एक प्रतीक हे घेतलं आणि त्याचा जन्मदिवस आषाढाचा पहिला दिवस. अख्ख्या भारतात, विश्वात वेगवेगळ्या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो, आषाढस्य प्रथम दिवसे. मला 7-8 वर्षापूर्वी आषाढस्य प्रथम दिवसे अमेरिकेत करायला मिळाला होता. आणि एवढा आनंद झाला की त्या दिवशी फक्त कालिदासाच्या साहित्यावरच बोलावं असं सगळे जमलेल्या भारतीय लोकांनी सांगितलं आणि तिथे तो एक आनंद मला झाला होता. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम. बरं, त्याला पाहिल्याबरोबर तो एकदम चालत चालत पुढे गेला की हा निघून ना जाय. आणि त्याला सांगितलं तस्य स्थित्वा क्षणमध्ये पुरा. त्याच्यासमोर उभा राहिला आणि त्याला एकदम हृदय दाटून आलं की हा तोच आहे ज्याच्या शोध मी 8 महिन्याला करतो, तो हाच आहे. पण तो कुठे होता? त्याची वेळ झाल्यावरच तो येणार. आणि आला तो. अंतर्बाष्प दाटून आलो त्याला, चिरम अनुदधव. आणि काही बोलवे ना, आणि काहीतरी विचारात तो घडलाय असं वाटलं. स्वतःला स्थिर केलं आणि त्याला सांगितलं संतप्तानाम त्वमसि शरणम. जे लोक होरपळून निघाले आहेत ना त्यांच्या रक्षक तू आहेस. इथे शरण शब्दाचा अर्थ रक्षक आहे बरं का. शरणम गृहरक्षित्रो हो इत्यमरकोशः.
यांच्या तू रक्षक आहेस. मी माझ्यासारखा संतप्त दुसरा कोणी नाही रे बाबा, आज माझं कोणी नाही आणि माझं रक्षक आता तूच आहेस. असं जर तू कोणाला सांगितलं तर अगदी अगदी अजाण माणूस उभाच राहील, चालणार नाही तो. त्याला उभा करून दिला आधी, मग अभिमुख केला, मग संदेश सांगितला, तोपर्यंत तो तिथे थांबला. नंतर मेघाचा स्वभाव आहे की वारा नावाचा मित्र आहे, त्या संगतीला फिरतच असतो तो, इकडे तिकडे इकडे तिकडे. परंतु आता इथेच तो राहिला, ही कालिदासाने भावपक्षाची कमाल केली. आणि त्याला सांगितलं, जानामि त्वाम, तू संवर्तक पुष्करावर्तक अशा मेघांच्या वंशात जन्मलेला आहेस, तू सामान्य नाहीस. पुन्हा मेघाचे 4 प्रकार आहेत असं वासुदेव शरण अग्रवाल खूप मोठे चिंतक भारतीय संस्कृतीचे, त्यांनी मेघदूतच्या स्वतःच्या चिंतनामध्ये असलेले हे काही मेघ असे असतात की ज्यांना आपण सिरस म्हणतो इंग्लिशमध्ये, CIRUS. सिरस नावाचे जे मेघ असतात त्याचं संस्कृत नाव पुष्कर आहे. पुष्कर म्हणजे पाण्याने भरलेला आणि खूप हाईटवर असतात ते, म्हणून त्याला सिरस नावाचा मेघ म्हणतात, त्याला पुष्कर म्हणतो. दुसरा जो मेघ दिला त्याला स्ट्रेटस म्हणतात, त्याला संस्कृत नाव आहे आवर्तक. म्हणजे तो काय करतो, तो मेघ बरसताना अशी घुमरी घेतो आणि आपण पाईपने कसं पाणी टाकतो तसं पाणी सोडतो सगळ्या ठिकाणी. आवर्तय ती सर्वतः जलम, ती आवर्तका, त्याला स्ट्रेटस म्हणावं. क्युम्युलस हा तिसरा प्रकार आहे, त्याला संवर्तक म्हणतात. हा मात्र फार डेंजरस मेघ. जेव्हा प्रलय करायचं असेल देवाला, त्याचे वर्णन शिवमहिम्नामध्ये आहे. कसं आहे ते, विश्वाला तांडव करायला लावेल असं सगळ्यांना ढसडून घेऊन गेले. संवर्त याचा अर्थ असा की प्रलयकालीन मेघ. आणि चौथा मेघ आहे, तो मेघ तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आवडेल असा आहे तो मेघ. त्याचं नाव आहे द्रोण. द्रोण सगळ्यांना माहिती आहे. द्रोणामध्ये आपल्याला हवं तेवढंच पाणी भरलेलं असतं. म्हणजे मधून मधून आज द्रोण मेघच आला आहे, म्हणून आता आपल्याला नको आहे म्हणून देत नाही. आणि यांनी म्हटल्याप्रमाणे मधुंदर साहेबांनी कदाचित घरी गेल्यावर तो आपल्याला भातात कोणी तूप टाकावं तेवढंच आणि तसं पाणी देईल. त्याला निंबस म्हणावं इंग्लिशमध्ये, NIMBS निंबस. असे 4 भेद ढगाचे दिलेले आहेत. तर त्याला सांगितलं की अशा पुष्कर आणि आवर्तक नावाच्या मेघांच्या वंशात तू जन्मला आहेस. कोणाला काम करून घ्यायचं असेल तर त्याला त्याच्या वंशाचे इतिहास सांगा, त्याचा गुण सांगा, आणि माझ्या त्राता तूच आहेस, तो तुमचाच होऊन गेला. कालिदासाला हा भावपक्ष तुम्ही मेघ कुमार संपव घ्या 3ऱ्या सर्गात. त्या कामदेवाला बरोबर अशा दिवसाने इंद्राने पाठवली, तुझ्यासह दुसरं कोणी नाही, आणि म्हणून तो शंकरालाही बाण मारायला तयार झाला. म्हणजे गुजरातीमध्ये कहते ना, पोरस चढावी, असं बरोबर त्याला सांगितलं. आणि सांगितलं की बाबा रे, गंतव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वरा. यक्ष लोकांचा राजा कुबेर, त्याची वस्ती याचा अर्थ जिथे जन्मानुजन्म वर्षानुवर्ष मनुष्य राहतो त्याला वसती म्हणावं. म्हणून वसती याचा अर्थ खूप पिढ्यानपिढ्या मी राहतो असं, तर ती वस्ती आहे यक्ष लोकांची, अलका नावाची नगरी. तेथे तुला जायचं आहे. आणि एक स्थूल ॲड्रेस दिला, असा पत्ता दिला. काय दिला, आता कुबेर शंकराचे भक्त आहे, म्हणजे कुबेराने शंकराला विनंती केली की महाराज, हा कैलासाचा सगळा परिसर आहे, तुमचं राहणं तसं आहे, परंतु तिथे मोठं उद्यान आहे जे चित्ररथ नावाच्या गंधर्वाने बनवलं आहे, त्याच्या नावावरनं चैत्ररथ दिलं आहे, परंतु इथे तुम्ही बसत जा. तर हे शंकर बसलेत, शंकराच्या डोक्यावर चंद्ररेखा आहे. आता 24 तास ट्यूबलाईट लागली आहे ना चंद्राची, त्यामुळे बाजू ज्याच्यामुळे बायो ध्यान स्थित हरशिरस चंद्रिका धौत हरम्या, त्यामुळे सगळ्या महालांवर तिथल्या आसपास इथे प्रकाश अंथरला गेला आहे. त्या उद्यानामध्ये बसलेल्या शंकराच्या डोक्यावरच्या चंद्ररेखेमुळे इथे सगळ्या ठिकाणी प्रकाश झाला आहे. असं जे स्थान आहे ते आमचं स्थान, आणि तिथे तुला जायचं आहे बरं का, दुसऱ्या कुठल्या जागेत तुला जायचं नाही. तिच्या डोक्यात पहिली खूण स्थूल लक्ष हे त्याला देऊन दिलं. आणि त्याला सांगितलं, अरे बाबा, तू जेव्हा असा जाशील ना, त्वामारूढम पवन पदवी. आकाशासाठी कालिदासाने सुंदर शब्द दिला, पवन पदवी, वाऱ्याचं स्थान. तो ढगाचाही ॲड्रेस, त्याच्यावर तू आता आरूढून जायला लागलाय.
तर ज्या मुग्ध स्त्रिया आहेत ना, नवीन तारुण्य ज्यांना फुटले ना, स्वतःचे केस बाजूला सारून ते तुझ्याकडे पाहतील, टक लावतील. का? कारण की तू म्हणजे एक शुभ शकून आहेस. त्यांचे नवरे काही कमवण्यासाठी बाहेरगावी गेले, परंतु जेव्हा तुझ्या गर्जना ऐकतील, तुझ्या विजयेचा प्रकाश पाहतील, धावत धावत घरी येतील. म्हणजे तुझ्या दर्शनात तिला असं आश्वासन वाटतं त्यांना की आता आमचा मनुष्य घरी येणार, म्हणून केस बाजूला सारून कौतुकाने तुझ्याकडे पाहतील. बघा, त्यालाही लाभ दाखवला. अशा रीतीने तू जा म्हणे, तर त्या तुला स्वागत करतील तुझं, आणि तू असा पुढे हो. पण तुलाही अवखळपणा करावासा वाटतो. अशा तुफानी चक्कर तू सुरू केलं ना, अरे बापरे, त्या सिद्ध लोकांच्या पत्नी आहेत ना, त्या सांगायला लागल्या, अद्रे शृंगम हरती पवन मुखी बी. वर तोंड केलं, अरे बापरे, कोणाचं छापरं गेलं की काय. असा तू उडत असा धावत गेला, एखाद्या घराच्या छपरच उडून घेऊन गेलाय, असं कौतुकही लोकांना थोडंसं भेडसावत तू पुढे जाशील तर तुला रस्ता मिळणार आहे. आता असा रस्ता आक्रांत करता रस्त्यामध्ये वेत्रवती नावाची नदी. ही वेत्रवती नदी म्हणजे विरहिणी आहे. तिला तू मागच्या वर्षी सोडून आला होता ना, मागच्या पावसाळ्यात, नंतर तोंडच दाखवलं नाही. ती जाम रुसली आहे तुझ्यावर. आता उन्हाळा नुकताच पूर्ण झाला आहे, ती वाळून कोळ झाली आहे. तिचं पात्र जे असं विस्तृत होतं पाण्याचं, ते असं संकोच पावलं म्हणून ती वाळली. आणि किनाऱ्यावरचे जे वृक्ष आहेत त्याच्यावर शुष्क पर्ण आहेत सगळे, ते आज पडतायत. असं वाटतं तिच्या पांढुरका पडलेला पेल फेस तो तिचा फेस आहे, आणि तुझ्यापासून ती रुसून बसली आहे. म्हणून बाबा, तिथं तू थोडा वेळ खाली उतर, तिच्याबरोबर थोडा वेळ घालव, तिच्याबरोबर थोडं राहा. हां, त्याच्यानं ती भर एकदम फुलायला लागेल ती, आणि इतकी तुडुंब भरून जाईल की हळू तेच पाणी थोडं पिऊन तू मात्र एक लिफ्ट अशा रीतीने वर उसळतो आणि पुन्हा आपला पुढचा प्रवास असं सांगितलं. असं करता रस्त्यामध्ये आम्रकूट नावाचा पर्वत आहे. आम्रकूट, ज्याच्या शिखरावर खूप आंबे आहेत, त्याला आम्रकूट म्हणावं असं टीकाकार लिहितात तिथे. तर तो आम्रकूट, ओ हो, तो स्वतःच्या शिखरांनी तुला बोलावतोय. कारण की मागच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जेव्हा कॉन्फ्लॅग्रेशन वनात आग लागली होती ना, दावानल, इतका भयंकर दावानल की होरपळायला लागला बिचारा हा आम्रकूट, की माझी झाडं जाळायला लागली आहेत. तेव्हा तू त्याचा मित्र ना, कारण जाता येता तू त्याच्यावर विसावतोस, माझ्या मित्राचं घर जळतंय म्हणून तू पाण्याच्या फवारे टाकून तो दावाग्नी विझवलास. त्याच्या डोक्यामध्ये अजून ती भावना आहे की माझ्या मित्राने मला शीतल केलं होतं, माझं नाश होणारं घर वाचवलं होतं, म्हणून तो तुला सांगतोय की लगबगेने ये बाबा आणि माझ्याजवळ बैस. त्याच्याजवळ बैस, आणि बसल्यानंतर काही काळानंतर आणखीन पुढे हो. त्या आम्रकुटाचा असा एक विस्तार आहे, देर इज अ स्लोप असा, आणि वर असं टेकड्यासारखं, पण दोन्ही स्लोपवर खूप चिक्कार आंबे आहेत. ते कसे आहेत? वन आंबे, ज्याला आपण म्हणतो ना वनातले जंगली प्रकारचे मोठे आंबे, आणि अजून थोडेसे पक्व झाले आहेत, आणि चारी बाजूला आंबे 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 असंच दिसतंय. मग तू असं कर, वरून त्यांना निहाळण्यासाठी म्हणून तू मध्ये जाऊन उभा राहा. आय विल बेक सॉरी, सगळ्यांना मी क्षमा करा, मला मी कालिदासाचा शृंगार सांगतोय म्हणून मला हे सांगावं लागेल, परंतु उदात्त कल्पना कशी असू शकते याच्यासाठी मी सांगून राहिलो. श्याम श्याम असा मेघ आहे, असा मोठा गोळा आहे, पण तो खाली तू जेव्हा खाली उतरशील तेव्हा असं वाटेल, सिद्ध लोक जे उडत असतील ते पाहतील की हे जे आम्र सगळे ठिकाणी पसरले आहेत, असं राशीच्या राशी आला आहे, तर पृथ्वीचा हा स्तन आहे, आणि तू मधल्या भागाला जेव्हा जाशील तेव्हा स्तनाचा मध्यभाग श्याम वर्णाचा अशी पृथ्वी दिसणार, आणि तिचं दर्शन सगळे किन्नर मिथून वगैरे करतील. इतकं सुंदर. ही कालिदासाची कल्पना आपल्याला वर घेऊन जातो, तो दर्शन खालतं करवतो आणि परत आपल्या भावनेने वर नेतो. हे हेलकावे कालिदास खूप सुंदर देतो. अख्ख्या मेघदूतामध्ये असं आहे. पुढे आणखीन एक निर्विंध्या नावाची नदी येणार आहे. तर निर्विंध्या नदीचे काय वर्णन, चर्मणवती, चंबल, आता चंबल म्हणजे दापूनचं स्मरण होतं. तर चर्मणवती नदी म्हणे
जेव्हा बाकीचे सिद्ध लोक आकाशातनं उडत उडत पाहतात तेव्हा ते पाहतात की आता चर्मणवती नदी खूप वाळून गेली आहे, तर असा एक पट्टाचा पट्टा जातोय, असं वाटतंय की खरे मोती आहेत ना त्याची ती माळा आहे. आणि तो श्याम श्याम असा तू वरून खाली पाणी घेण्यासाठी म्हणून जाशील, तिथे श्याम रंगाचा तू मध्य भागाला जाशील तर असं वाटतं की एखाद्या स्त्रीने उत्तमपैकी मोत्याची सर घातली आहे आणि मध्ये इंद्रनील मणिदाग मोठा टप्पर धारण केला आहे असं. त्या दोन्ही तुम्ही कल्पना तर पहा. कालिदासाचा शृंगार नटण्या थटण्याचा आहे, कालिदासाचा शृंगार देहाचा आहे, सगळं त्याने दिले कालिदासाने. ही हॅज नॉट रिजेक्टेड एनिथिंग, ही हॅज ॲक्सेप्टेड एव्हरीथिंग बट पुट इट इन अ डिफरंट. इतकं सुंदर त्याने त्याच्यात हे दिलेलं भाव. आणि अशा रीतीने तुझी यात्रा म्हणे पुढे करत 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 तू जा बरं का. आणि तिथे येणार आहे चर्मणवती नदी येणार आहे. ही चर्मणवती नदी म्हणजे कसं काय आली, ज्याला आपण चंबल म्हणतो. चंबलचा इतिहास यात कालिदासाने दिला आहे. रंतिदेव नावाचा राजा होऊन गेला, संकृती नावाचा राजा होता, त्याचा धाकटा मुलगा म्हणजे रंतिदेव. हा इतका दानी होता आणि इतका धार्मिक होता आणि इतका श्रीमंत होता की त्याने गोसव नावाचे खूप यज्ञ केले. गोसव म्हणजे गायीचं त्यात पूजन व्हायचं आणि गायीचं आलभन व्हायचं, म्हणजे हृदयाच्या भागावर नष्टर ठेवायची आणि त्याचं हवन करायचं. तर इतक्या गायी त्याच्यात त्या यज्ञामध्ये गेल्या की त्यांच्या चामड्यातनं रक्त ठिपकत ठिपकत जिथे पडलं ती चर्मणवती, चर्म असलेली ती नदी त्याच्या अपभ्रंश होऊन चंबल झालं आहे. ती ही चंबल नदी. तर रंतिदेवाने इतका भव्य धार्मिक आयोजन वारंवार केलं, त्याची आठवण देणारी ही चर्मणवती आहे. त्या चर्मणवती नदीमध्ये तू खाली उतरून पाणी घे आणि तेव्हा तो नीलमणीसारखा, इंद्रनीलमणीसारखा तू दिसशील असं सांगितलं आहे की तुझा पुढचा प्रवास चालू दे. वक्त्रपंथा यतबी भवतः. आता चर्मणवती इथनं आली आणि असं ह्या बाजूला गेले तर उज्जैन येणार आहे. हे काल्पनिक आकार मी यासाठी दाखवतो की आपला काही थोडंफार तरी लक्षात येईल. हा भूगोल जायचं या बाजूला, आता इथून पण असं होऊन असं जायचं. कारण कालिदास उज्जैनीचे होते म्हणून स्वतःच्या गावाला बरोबर त्याने आणलं. तिथे गामनं कुत्रूही वारू लागे. तर ही उज्जैनी नगरी आहे. उज्जैनीच्याच अपभ्रंश उज्जैन असा शब्द आहे. मेघाची गोष्ट चालली तर पाण्याची आठवण निघाली. उज्जैन नगरी म्हणजे असं वाटतं की स्वर्ग बनवलं, आपण कापड शिवलं, कोट शिवला, एक तुकडा उरला, मग त्यासाठी लहान मुलासाठी आपण करून टाकतो, गे रे बाबा ते तुझंच काय. त्याप्रमाणे स्वर्ग आता बनवल्यावर उरलं तर तो तुकडा कुठे म्हणजे टाका धरतीवर. तेच म्हणजे उज्जैन. कांतिमत खंडमेकम, चमकणार शायनिंग पीस ऑफ हेवन ऑन द अर्थ, फॉलन ऑन द अर्थ असं कालिदास म्हणतात. अशी ही उज्जैन नगरी. अरे इथं कमाल आहे म्हणे. कोशशास्त्र इथं खोटं पडतं, कारण कोशात असं म्हटलंय म्हणे की समुद्राला रत्नाकर म्हणतात. रत्नांचा आकर येतो, खाण आहे तिथे. परंतु समुद्राच्या पाण्यामध्ये एकही रत्न आढळत नाही, कारण की इथे बाजारामध्ये सगळी रत्न आहेत सोडून दिलेली. म्हणजे लोक त्या समुद्राकडे पाहत सुद्धा नाही, इतकी समृद्ध नगरी आहे. तिथे पाचू आहेत, इंद्रनीलमणी आहेत, सगळं 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 तिथे आहे बाजारात. अशी समृद्ध ही नगरी आहे. ही जी नगरी आहे ना ती महाकालची नगरी आहे. म्हणजे महाकालची नगरी आहे. महाकालचं वर्णन कालिदासाने तिथे केलं आणि इतकं सुंदर आहे. हा श्लोक मला खूप आवडतो आणि मेघदूत जर कोणी सांगितलं तर मी अवश्य हा श्लोक सांगतो. अप्यन्यस्मिन् जलधर महाकालमासाद्य काले. तू 10 वाजता सकाळी पोचलास, दुपारी 2 वाजता पोचलास किंवा अगदी सकाळी 6 वाजता पोचलास तरी पण संध्याकाळपर्यंत तिथे थांब उज्जैनीला. अरे असं काय आहे तिथे म्हणे. असं आहे तिथे की संध्याकाळच्या वेळेला महाकालची आरती होते आणि मोठे मोठ्या दुंदुबी बळवल्या जातात आणि तू नेहमी तडक भडक इकडे गर्जना कर, तिकडे गर्जना कर, लोकांना भेडसावतो, दबदबा दाखवतो. परंतु तुझं ज्ञान, तुझी कला तोपर्यंत सिद्ध होत नाही जोपर्यंत देवाच्या सेवेमध्ये त्याचा विनियोग होत नाही. संध्या बलिपठवताम,
संध्याकाळच्या वेळेला त्याची आरती होत असेल तेव्हा खाली नगारे वाजत असतील, परंतु तू वरून मात्र शंकराला उद्वेग होणार नाही अशा अर्थीने हळूहळू आमंद्राणाम फलमविकलम लप्ससे गर्जितानाम. आमंद्र गर्जित म्हणजे कॉन्स्टंट, स्टेडी, नॉट लाऊड बट गोईंग ऑन अँड गोईंग ऑन आणि प्लीजिंग, त्याला आमंद्र म्हणावं. तर त्या आमंद्र गर्जनाने तू त्या आरतीमध्ये स्वतःचं योगदान दे. तुझ्या गर्जनेचे आतापर्यंत जे अपराध केले असतील ना सगळे त्यात शमून जाते. कोणी डॉक्टर असेल, कोणी वकील असेल, कोणी प्रोफेसर असेल, कोणी काही असेल, सुतार असेल, शिल्पी असेल, परंतु त्याने देवासाठी निष्कारण एखादी कृती, एखादी रचना अवश्य करावी. कोणी फोकटच कॅम्प करावा, कोणी नुसतं मी हे शिकवणार असं करावं. तर ती विद्या, ती कला, ते ज्ञान देवाला आवडतं. कारण की देवाच्या दरबारात ही मुंगी आहे, हा ससा आहे, हा हरिण आहे, हा हत्ती आहे, हा सिंह आहे असा भेद नाही. तिथे आहे एवढंच आहे. आणि म्हणून सगळे एका अधिष्ठानावर असल्यामुळे ते बरंही वाटतं. असं बरं म्हणे आता तू तिथे राहशील ना तर मग आता रात्री थांबूनच जा. आपण एखाद्या गेस्टला आग्रह करतो, अरे बाबा रात्री कुठे जाशील तू, मग तू म्हणशील की तुला झोपायला जागा कुठे. तर म्हणे तिथे एक एक महल एवढे मोठे मोठे आहेत, त्याच्यावर आडेचं लाकडाचं आडं असतं ना, आडं, त्या आड्यांमध्ये कबूतर संध्याकाळ झाल्यानंतर झोपून जातात पारावर. म्हणजे तुला सोबतची सोबत होईल, त्यांच्या सोबतीला त्यांना डिस्टर्ब न करता बरोबर पडून राहा, गरजू नको बरसू नको, आणि सकाळी चुपचाप तिथं निघून जा आणि मग परत गर्जना कर आणि निघून जा. उज्जैनीमध्ये महाकालची सेवा केली, कबुतरांबरोबर राहिला, कुठे महाकाल आणि कुठे कबूतर. अशा रीतीने तुझा प्रवास कंठीत कंठीत तू पुढे जाशील ना मित्रा, त्यानंतर तुला असं वाटेल की हा जो रस्ता देवाने मला दिलेला आहे तो अप्रतिम रस्ता आहे. कारण रस्त्यामध्ये असे जलाशय येणार आहेत ते पाण्याने भरले आहेत. त्यातले हंस जे आहेत ते हंस असे वाटतात की नदीने कबरपट्टा घातला आहे. ते मधुर पूजन असं करतात, असं वाटतंय की नदी गुणगुणते. हे सगळं तू पाहत जा. जेव्हा जेव्हा तुला असं वाटतं की तू रिकामा झाला आहेस तेव्हा तू नदीमधनं घेऊन घे. आणि जेव्हा जेव्हा तुला असं वाटलं ना की मी आता पूर्ण भरलो आहे तर तू परत त्या नदीला देऊन घे. हाच त्याचा न्याय आहे. तुझ्यामध्ये देण्याची, घेण्याची शक्ती आणि वृत्ती दोन्ही असू दे. असं करत 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 तू पुढे जा. रस्त्यामध्ये तुला अभिसारिका दिसतील उज्जैनीच्या बॉर्डरवर. अभिसारिका म्हणजे अशी स्त्री, तरुण, की जे स्वतःच्या प्रियकराला निश्चित केले असेल 8 स्थानं आहेत अशी जिथे तिने नक्की केलेलं असतं. साहित्यशास्त्रात सांगितलं आहे. म्हणजे पडलेलं देऊळ, नदीच्या काठी, श्मशानाच्या जवळ, हे सगळे 8 स्थानं आहेत तिथे. तर अशा ठिकाणी ती अभिसारिका जायला निघाली. तर पांढरी साडी नेसून अशी ती जाते आणि वरनं असं ब्लूइश रंगाचा कोट वगैरे घालून घेते, म्हणजे दिसणार नाही. पांढऱ्याच्या वर काळा थोडं पाहिजे म्हणून ते नेसून ती अशी जाईल. पण तिला रस्ता ती विसरली तर, कारण उज्जैनीचे रस्ते सरळ नाही आहेत, फार वाकडे तिकडे आहेत असे वाटा. मग त्यांना दिसणार नाही बिचाऱ्यांना. मग तुझ्याजवळ वीज आहे ना तुझी, त्याला चमकव वरनं आणि रस्ता असा दिसेल आणि त्या अभिसारिका पटकन आपल्या कांत लोकांजवळ जातील. त्यांना त्यांच्यापासून वियोग नको देऊ, कारण त्याच्या मनात कुठेतरी दडून बसले की माझा झालाय तसं कोणाचा न हो. तसं सुंदर भाव कालिदासाने त्याचा दिला. अशा रीतीने तो पुढे जाऊ शकतोस. असं करता 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 काय क्रौंच पर्वती, कणखल येईल. हिमालय, क्रौंच, कणखल हे सगळे एका ह्याच्यातच आहेत. प्रालयाद्री म्हटलंय त्याला. तर त्या पट्ट्यावर तू जाशील. त्याची व्युत्पत्ती अशी दिली आहे, कह खलह आत्मानम न पुनाती इथे कणखलम. तिथे गेलेला कितीही प्रकारच्या दुष्ट का असे ना, पण त्या कणखल तीर्थामध्ये स्नान केलं की तो पवित्र होतो. कालिदासाने त्या पाण्याला कणखल नाही म्हटलंय, त्याने कणखल नावाचा पर्वत सांगितला आहे. आणि कणखल नावाचा पर्वत आहे असं कर्नल कनिंगहॅम स्वतःच्या जॉग्रफी ऑफ एन्शियंट इंडियामध्ये लिहितात की तसा माउंट पण आहे, पर्वत पण आहे. तर त्या कणखल पर्वत पण तिथे असा आहे. तर ते म्हणाले की असा तो पर्वत असेल क्रौंचरंध्र नावाचा, कणखलच्या जवळच आहे, आणि तिथून तू जाशील
तर त्यातनं एक चिंचोळी वाट जाईल. त्या चिंचोळ्या वाटेतनं तू जाशील तर पुढे ह्यांचं मंदिर दिसेल, कार्तिक स्वामीचं मंदिर दिसेल, स्कंद. त्या स्कंदाचं मंदिर, स्कंद तिथेच राहिला आहे. ते असुरांना पराजय दिला कुमारसंभवमध्ये आणि त्यानंतर तो म्हणाला की मी आता इथे नित्य राहणार, म्हणून त्याचे नित्यस्थान ते आहे. क्रौंचरंध्र हे कालिदास म्हणतात त्याच्यात, आणि ते तिथेच आहेत. मग त्यांचे तू दर्शन कर बरं का बाबा. आणि बघ तिथनं असा वर उठ. आय वुड लाईक टू ड्रॉ युअर अटेन्शन. जरा पहा बरोबर. असं तू वर जा. हे तो पर्वत आहे आणि त्या पर्वताच्या वर तू असं आडवा हो, आयाम, तिर्यक आयाम, असं तिरकस आणि पसरट असा हो तू, आणि थोडा वर जा. तेव्हा असं वाटेल की तो सगळा पर्वत जो आहे तो राजा बली आहे आणि तो श्रीकृष्णाच्या वामन अवताराचं तो ते पाऊल आहे जे बलीच्या डोक्यावर ठेवलं होतं. श्यामपाद, डार्क फूट ऑन द हेड ऑफ बली. ही कालिदासची कल्पना, लॉफ्टी सिमिली, नो वर्ड्स. अशा रीतीने बलिराजाचेही त्याने ते, म्हणजे याच्यात जॉग्रफी आहे, मिथॉलॉजी आहे. ते म्हणतात की तो आमच्या उज्जैनीला, आपण थोडंसं परत मागे येऊ, काही राहून गेलं उज्जैनीला. પ્રાપ્યાવંતીન ઉદયન કથા કોવિદ ગ્રામવૃદ્ધાન ગામમાં ચંડાળ ચોકડું બેસે ને એનું વર્ણન કાલિદાસે કર્યું છે. સંધ્યાકાળच्या वेळेला असाच तो पार, त्याला पार नाही, त्या पारावर म्हातारे कोतारे आणि काम न करणारे रसिक लोक असे बसलेले असतील आणि ते उदयन आणि वासुदत्ता यांची प्रेमकथा सांगत असतील. तर तो हळूच जा आणि दडून बस आणि ते वासुदत्ता आणि उदयनाची प्रेमकथा आणि प्रद्योत राजाची वीर कथा तू जरूर तिथे ऐक. ते ऐकलं नाही, तिथला तो मसाला घेतला नाही तर तुला बरं नाही वाटलं. बघा फोक एलिमेंट किती सुंदर सांगितलं. तिथे प्रद्योत राजाने, म्हणजे वासुदत्तेचे वडील कंड महासेन त्याचं नाव, त्याने काय केलं होतं, एक असं ताडाचं ताडवण बनवलं होतं. ते सोन्याचं होतं ते, आणि त्यात नलगिरी नावाच्या त्याच्या हत्ती, त्या हत्तीबरोबर तो खेळायचा. इतका प्रचंड शक्तिशाली होता. प्रद्योतस्य, तिथनं कालिदास सगळं वर्णन करतोय. असं अशी ती उज्जैन नगरी आहे. त्यांची अभिसारिका, तिथला प्रद्योत राजा, तिथे उदयन आणि वासुदत्ता. फर्स्ट रोमॅन्टिक पेअर ऑन द अर्थ, उदयन आणि वासुदत्ता. हे टीप आहे, त्याला जनरल नॉलेज घ्यायची होती त्यांनी. मस्त आहे संस्कृतमध्ये हे उदयन आणि वासुदत्ता. ही इंद्राच्या कृपेने झाली. वास म्हणजे इंद्र, आणि म्हणून अंगारवतीला, तिच्या आईला, आईने तिला जन्म दिला, ती वासुदत्ता. गोपालक आणि पालक दोन भाऊ आणि ही वासुदत्ता. असं म्हणतात की त्रैलोक्यात तिच्यासारखी सुंदर नव्हती आणि उदयनसारखा सुंदर नव्हता. तर उदयनला प्रद्योतने ट्रॅप केला, तिथे आणला, तिचा तो गुरु झाला, तिला वीणावादन शिकवायला लागला. उदयन वीणावादनमध्ये कुशल होता, पण त्यानं कंडिशन केली होती प्रद्योत राजाजवळ की मला तू पकडून आणलंस असं आणि मला जेलमध्ये ठेवलंय. तर जेलच्या सळियामध्ये त्याने असं पडदा ठेवला होता, म्हणजे गुरु त्या पडद्यात राहायचे उदयन आणि ती वासुदत्ता तिथनं वीणा ऐकायची. आणि मधूनच काय झालं की एखादा पीस त्याने चांगला वाजवला तर ती वा 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 असं म्हणायची, दाद द्यायची. अशा दाद देण्यामध्ये पडदा सरकला. याने तिचे रूप पाहिलं, तिने याचे रूप पाहिलं आणि गुरु शिष्य पती पत्नी आहे. अशी ती कथा. म्हणजे हे उदयन आणि वासुदत्ता यांची कथा ग्रामवृद्ध अशा रीतीने करतात. त्या उज्जैनीतून तू पाहत नाही पुढे. त्या वामनाचं पाऊल, विराट पाऊल ते आपण पाहिलं. असं करता करता तू पुढे जाशील तर पुढे कैलास पर्वत तुला दिसेल. पूर्व मेघ आहे, त्याच्या अगदी जवळ आपण, अंताच्या जवळ आलो आहोत आपण. तर तू जाशील ना तर ते हिमालयावर बऱ्याच खाचा आहेत. शंकरशी संध्याकाळच्या वेळेला फिरायला निघतात. ते पुढे, अरे पार्वती मागे. ठेचकाळली किंवा मागे राहिली तर शिवजी अशा हात पुढे करतात, पण त्याच्या हातात सर्प बांधलेले आहेत. त्यांना पाहिल्याबरोबर ती लडखडत नसताना लडखडून पडते. मग अशा वेळेला काम कर ना बाबा, असं उंच सखल त्या पायऱ्या आहेत ना, तुझ्यातला पाण्याचा भाग तू काढून घे आणि कोरा कोरा भाग आहे तो अंतरून दे, आपण चादर अंतरतो तशी, आणि त्या पायऱ्या बनवून दे. म्हणजे आमची पार्वती माता त्याच्यावरनं पाऊल ठेवत ठेवत शंकराचे हात हातात घेऊन पुढे जातील. इथे पूर्वमेघ ये, इथे पूर्वमेघ संपतोय. मी घड्याळाकडे पाहिलं नव्हतं, पण 7 वाजले आहेत. म्हणजे चालू ठेवू तहसीलदार साहेब, बंद करू आता. चालू ठेवू. मोर सांगताय तसं. बरं, ऐकायला आलेत ते.